कॉफी पिली. स्टार्ट. कट करा. ठीक आहे, थोडासा आवाज आहे. स्विच ऑफ करा तो सारखा. नमस्कार द्राक्ष उत्पादक मित्र हो. द्राक्ष पंढरी आणि योगेश कृषीच्या माध्यमातून आपण गेले कित्येक वर्षापासून द्राक्ष गोडी छाटणीच्या अगोदर ऑनलाईन FB लाईव्ह मार्गदर्शनाचा जे आपल्यामधलेच तज्ज्ञ द्राक्ष उत्पादक आहेत अशा मार्गदर्शकांचा आपण मार्गदर्शन छाटणीपूर्वी घेत असतो. परंतु ह्यावेळीची ह्या द्राक्ष सीझनची जी परिस्थिती ही आपण जेव्हापासून द्राक्ष शेती करायला लागलो त्यापेक्षा वेगळी आहेत. वेगळी काय तर आतापर्यंतच्या आपल्या द्राक्ष गोडी छाटणीच्या इतिहासात म्हणजे खरड छाटणीनंतर इतका पाऊस आणि तो पण मे मध्ये कधीही पडलेला नव्हता. म्हणजे आपण जेव्हापासून द्राक्ष शेती करायला लागलो तेव्हापासून तर हा जो पाऊस झाला आणि तो पण खरड छाटणी केल्या बागा फुटायला लागल्या आणि मे आणि जून मध्ये कधी पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात थोडाफार पडायचा परंतु 300 मिलीमीटर पाऊस यावर्षी पडला. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये शंका कुशंका आहेतच किंवा होत्याच की हा सीझन कसा असेल. कारण सनलाईट जो पाहिजे खरड छाटणीनंतर तर त्याचा अभाव मे मध्ये पण होता, जून मध्ये पण होता. त्यामुळे अतिशय कमी सूर्यप्रकाशात आपल्या काडीमध्ये गर्भधारणा कशी झालेली असेल याच्या संदर्भामध्ये सर्वांच्या मनामध्ये शंका होती. आणि आता छाटण्यांना सुरुवात झाली. म्हणजे दरवर्षी ज्या प्रकारे छाटण्या होतात तर तो पॅटर्न यावर्षी कम्प्लिटली चेंज झालेला दिसतो. कारण लोकांच्या मनामध्ये शंका होती, रिस्क घ्यायची नाही. आणि हवामान अभ्यासकांचे पण अंदाज होते की पाऊस पडेल चांगला सप्टेंबरमध्ये आणि तसं झालं पण. साधारण एका दिवसामध्ये कधी नव्हे तो 150 मिलीमीटर पाऊस आपल्या नाशिकमध्ये पडला. आणि सर्वच द्राक्ष विभागांमध्ये म्हणजे बऱ्याचशा द्राक्ष विभागांमध्ये सरासरीपेक्षा दरवर्षीच्या तुलनेत 30% जवळपास पाऊस हा जास्त पडला. त्यामुळे निश्चितच अडचणीचा हा सीझन असणार आहे. म्हणून आपलं ज्यावेळेस आपण यावर्षीच ऑनलाईन FB लाईव्ह घेतलं त्यावेळेसच आपण सांगितलं होतं की आपण प्रत्येक महिन्याला ज्या समोर अडचणी उभ्या असतील तर त्याविषयी आपण यावर्षी चर्चा करणार आहोत. आणि जसाही पहिला महिना हा संपला आपण सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांच्या समस्या ज्या आत्ताच्या येत आहेत तर त्या अडचणींना आपण कसं सामोरं जायचं तर या संदर्भामध्ये आज आपण अरविंदजी खोडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर आतापर्यंतच्या ज्या छाटण्या झाल्या म्हणजे आजच थोड्या वेळापूर्वी अॅमिकसचे संस्थापक शिवानंद नेजी सर यांच्याशी चर्चा करत असताना जो छाटण्यांचा रेशो आहे तर साधारण आतापर्यंत आजच्या तारखेपर्यंत 30% आसपास छाटण्या झाल्या आहेत. तर म्हणजे फार स्लोली सगळे जात आहेत छाटण्यांना पण. आणि त्याचं कारण पण तेच आहेत. कारण आतापर्यंत 26 सप्टेंबरच्या आत ज्याही द्राक्ष बागेच्या व्हरायटी छाटल्या गेल्या पेटेंटेड व्हरायटी सोडून किंवा 1-2 ठराविक व्हरायटी सोडून तर सगळीकडे म्हणजे मी आज सकाळी यावेळेस FB लाईव्ह करायचं होतं म्हणून प्रत्येक विभागातील द्राक्ष उत्पादकांना फोन केले की काय परिस्थिती आहे तुमच्याकडे. सांगली असेल, त्यानंतर वडनेर असेल, त्यानंतर निफाड तालुका असेल, सर्व तालुक्यांमध्ये फोन केले तर सगळीकडे अडचणीचा विषय दिसत आहे. आतापर्यंत छाटलेल्या बागांमध्ये 26 सप्टेंबरच्या आतल्या ज्या बागा छाटल्या गेल्या तर त्याचे रिझल्ट आलेले आहेत. हे ज्या बागा छाटल्या गेल्या ह्या मार्च कटिंगच्या बागा होत्या आणि या मार्च कटिंगच्याच बागांना म्हणजे असं वाटत होतं छाटणीपूर्वी का मार्च कटिंगच्या बागांना माल चांगले राहतील
आणि एप्रिल 10-15 नंतर ज्या छाटण्या असतील त्यांना माल कमी निघतील. पण मार्चचेच प्लॉट जे छाटले आता 26 सप्टेंबरचे, तर त्याच्यामध्ये जवळपास प्रत्येक विभागामध्ये 40 ते 50% माल डिफिशियंट म्हणजे कमी दिसत आहे. म्हणजे 50% आजचं जे चित्र आहे तर ते बघता मार्चच्या कटिंगलाच जर 50% माल कमी दिसत आहे, तर पुढे 10-15 एप्रिल नंतरच्या छाटण्या इथून पुढे होणार आहेत. तर त्याच्यामध्ये कसं चित्र असेल याबद्दल फार मोठी साशंकता मनामध्ये आहे. म्हणूनच सपोज दरवर्षीप्रमाणे आपण प्रॅक्टिसेस आतापर्यंत केल्या की बाबा मुळी चालू आहे की नाही, त्यानंतर दरवर्षीप्रमाणेच पेस्टिंग, त्यानंतर इथ्रेलचे डोसेस किंवा इतर काही गोष्टींमध्ये आपण काही बदल करू शकतो का? अरविंदजी, ह्या वर्षी ज्या बागा आहेत तर त्या दरवर्षीच्या तुलनेत जे स्प्राउटिंगचं प्रमाण आहे तर ते एकदम स्लोली बागा फुगत आहेत. म्हणजे 4 दिवस डिले चालले आहेत, साधारण 2 ते 4 दिवसापासून, आणि स्प्राउटिंग मध्ये पण पाहिजे तो जोर दिसत नाहीये. आणि खरड छाटणीनंतर पण जर आपण बघितलं तर जे खुडा यायला पाहिजे होता दरवर्षी, जो 3 ते 4 वेळेस खुडा मोडायला लागायचा, तर तो यावर्षी फार कमी प्रमाणात आला किंवा आलाच नाही. तर स्प्राउटिंग पण फार लेट होतंय, बागा पण फुटण्यास मागं पुढं होत आहेत. तर त्या अँगलने बऱ्याच शंका आहेत. आणि इथून पुढे समजा 30% बागा छाटणी झाल्या आहेत, परंतु 70% बागा अजून छाटणी करायच्या आहेत. तर खड निघताना मागे पुढे निघणे, माल बारीक निघणे, बाळीवरती जाणे, तर ह्या समस्या पुढे जाऊन याच्यावरती काय प्रिकॉशन्स आपण घेऊ शकतो? फर्टिगेशनच्या माध्यमातून असेल, व्हाईट रूट झोन वाढवण्याच्या दृष्टीतून असेल, किंवा फॉलियर स्प्रे मधून असेल, किंवा इरिगेशनच्या प्रॅक्टिसेस मधून असेल, तर माझी सर्व ग्रेप इंडस्ट्रीच्या वतीने, सर्वच द्राक्ष विभागातील द्राक्ष उत्पादकांच्या वतीने विनंती असेल की आपण ज्या 70% छाटण्या अजून बाकी आहेत, तर फर्टिगेशनच्या माध्यमातून आणि फॉलियर स्प्रेच्या माध्यमातून आपल्याला काय त्या संदर्भामध्ये प्रॅक्टिसेस करता येतील, या संदर्भात आपण आम्हा सर्व द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. इथून पुढे सेशन मध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट थिअरीचे प्राचारक व प्रसारक आपल्याला द्राक्ष पंढरीच्या आणि योगेश कृषीच्या ऑनलाईन सेमिनार मधून किंवा कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला मार्गदर्शन करणारे अरविंदजी खोडे हे आपल्याला येणाऱ्या प्रॉब्लेम्स विषयी मार्गदर्शन करताय. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. मनोज नानांनी आपल्याला आताच सध्याच्या सीझनचा जो काही सारांश आहे आणि जी काही परिस्थिती आहे चांगली वाईट ती आपल्याला त्यांनी सांगितलीच आहे. तर याच्यामध्ये घड जिरायची समस्या किंवा घड कमजोर निघणे किंवा बाग पुढे मागे फुटणे अशा सगळ्या वेगवेगळ्या अडचणी वेगवेगळ्या प्लॉट्समध्ये बघायला मिळत आहे. आणि याच्यामध्ये साहजिक आहे, आपलं वर्षाचं पीक असल्यामुळे प्रत्येक शेतकरी हा एक गोंधळाच्या स्थितीत आहे का नेमकं मी आता ह्या परिस्थितीमध्ये काय निर्णय घेऊ, किंवा मी कशा पद्धतीने खत देऊ का नको देऊ, पाणी देऊ का नको देऊ, औषधं वापरू तर कोणते वापरू घड जिरू नये म्हणून. आणि ह्या गोंधळामध्ये बऱ्याच जणांकडनं अशा काही चुका पण होतात का, मग अशा अडचणी सगळ्यांचंच ऐकायला चालू करून देतात. म्हणजे दुकानदाराने सांगितलं हे मार ते मारून देणार, कोणी गावातल्या एखादा प्रतिष्ठित बागायतदाराने सांगितलं हे औषध वापर ते वापरणार, कोणी आमच्यासारख्यांनी सांगितलं हे वापरा ते वापरणार. तर असं एकंदरीत सगळंच वापरतात आणि त्याच्यातून खर्च खूप होऊन जातो, कधी कधी मनासारखे रिझल्ट पण मिळत नाही. तर ही परिस्थिती जी होत असते, ही गोंधळाची परिस्थिती आपण होऊ दिली नाही पाहिजे सगळ्यात पहिली आपली. आणि थोडंसं विचारपूर्वक आपण काय वापरतोय याचा निर्णय आपल्याला घेता आला पाहिजे. कारण आता आपण काही व्हरायटीज अशा लावलेल्या आहेत का त्या व्हरायटीज काही घटकांना, समजा जिब्रेलिक ऍसिड असेल किंवा सीपीपीओ असेल, अशा घटकांना खूप सेन्सिटिव्ह आहेत. आणि आपण आधीच माल समजा कमी निघतोय, त्यात आपण घाबरून जर काही असे चुकीचे जर स्प्रे घेतले तर ते आपल्यासाठी आणखी प्रॉब्लेम क्रिएट करतात. म्हणजे जो काही राहिलेला माल आहे तोही माल जिरून जातो किंवा बाळीवर जातो. अशा बऱ्याचशा चुका शेतकऱ्याकडनं होत असतात. तर आपल्याला यंदाच्या सीझनला सगळ्यात पहिले एक मूळ मंत्र सगळ्यांनी समजून घ्यायचा का आपल्याला एक तर श्रद्धा ठेवून काम करणे आणि दुसरं म्हणजे सबुरी. श्रद्धा सबुरी हे वाक्य कायम लक्षात ठेवा आता. कारण आपल्याला
तुमचे बाग पुढे मागे फुटणार आहे, तुमचे बागेचे पुढच्या डोळ्यांमध्ये तुम्हाला एखादं दोन घड दिसेल, त्या पुढच्या डोळ्यातला घड आपल्याला जिरताना दिसेल, बाळीवर जाताना दिसेल, आणि ते बघून आपण मागच्या घड्यांचा एक अंदाज लावून जे काही घाबरवून डिसिजन्स घेतो किंवा निर्णय घेतो ते आपण घेतले नाही पाहिजे. थोडंसं याच्यासाठी ही आजची मीटिंग आपण घेतोय. आणि आजच्या मीटिंगमध्ये मी थोडंसं पीपीटीच्या माध्यमातून थोडंसं डिटेल आणि थोडंसं शांतपणे जेवढं मला घेता येईल अशा पद्धतीने मी मीटिंग घ्यायचा प्रयत्न करणार आहे. आपण इथून मागच्या मीटिंग बघितल्या का, आपण एक शॉर्ट टाइम मध्ये बरंचसं कव्हर करतो, पण मी आज थोडंसं एकदम कॅज्युअल मीटिंग घेणार आहे. जसं आपण बांधावर बसून चर्चा करतो ह्या पद्धतीने मी थोडंसं आजच्या मीटिंग मध्ये काही पॉइंट्स घ्यायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर जे काही पॉइंट सांगणार आहे ते सगळे प्रॅक्टिकली मी माझ्या शेतात वापरून किंवा माझ्याबरोबर माझे मित्र असतील किंवा सहकाऱ्यांच्या शेतांमध्ये आम्ही वापरून आम्हाला त्याचे जे काही चांगले परिणाम वाटले ह्याच गोष्टी मी इथं मांडायचा प्रयत्न करणार आहे. काहीतरी ऐकलंय मला वाटतंय ह्या असं काहीच सांगण्याचा विषय नाही घेणार आहे मी. म्हणजे जी गोष्ट करून बघितलेली आहे किंवा जिचा फायदा दिसतोय तीच गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. मला वाटतंय किंवा माझी कल्पना आहे, मी काहीतरी वाचलं आणि त्याच्यामध्ये असं निघालं, हे मी इथे कुठलीच अशा प्रकारचा उल्लेख करणार नाही. तर आजच्या सेशनमध्ये पीपीटी आपण डायरेक्ट कम्प्युटरवर प्ले करतोय, कारण इथे काही कारणांमुळे पीपीटी डायरेक्ट लाईव्ह करता नाही येते आपल्याला त्यांच्या सिस्टीम मधून. तर इथे माझ्या लॅपटॉपवरनं आपण ते लॅपटॉपवरनं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यातल्यात बरंचसं काही क्लिअर दिसेल असं थोडंसं दाखवतो. आता पीपीटीची गरज याच्यासाठी जे का त्याच्यामध्ये काही फोटोज आहे आणि ते फोटोज आपल्या सगळ्यांना कळाले पाहिजे, कारण आपल्याकडे पोंगा स्टेज, शेंगदाणा स्टेज अशा अनेक स्टेजला अनेक नावं आहे आणि प्रत्येक शेतकरी हा त्याच्या पद्धतीने प्रत्येक स्टेजचं काही एक संदर्भ जोडत असतो. तर थोडंसं कुठे कोणत्या प्रकारचे स्प्रे घेतले पाहिजे, कुठे कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हे थोडंसं मी पीपीटीच्या माध्यमातून दाखवेल. तर मी कॅमेरामॅन यांना विनंती करतो की तुम्ही आता लॅपटॉपवर कॅमेरा फोकस करा आणि तो मला तुम्ही तो तुम्ही केल्यानंतर मला कळवा, म्हणजे मी पुढचं बाकीचं सेशन चालू करतो. ओके. आता आपल्याला ओके, आता यंदाच्या हंगामाची वास्तविक परिस्थिती जर बघितली, इथून मागचे आपले अनुभव काय असतात आणि इथून मागे आपण काय अनुभव घेत आलेलो आहे, त्याच अनुभवाच्या आधारे जर आपण आता काम करणार असेल तर तसं थोडं चालणार नाही हे ध्यानात घ्या. आता इथून मागे काय व्हायचं का, विभागानुसार आहे ना, जसं इथे तुम्हाला दिसतंय की एप्रिल हंगामातले छाटणीपासून तर पहिले 80 दिवसाचं वातावरण, नंतर जो 20वाचा काळा असतो म्हणजे ज्याला आपण रेस्टिंग पिरियड म्हणतो, आणि ज्याच्यानंतर ऑक्टोबर छाटणीच्या वेळेसची जी परिस्थिती असते छाटणीची, ह्या 3 गोष्टी तुमचा माल किती चांगला निघणार आहे, तुमचा माल किती कमकुवत निघणार आहे, घड जास्त निघणार आहे का कमी निघणार आहे, हे सगळं ठरत असतं. आता जर आपण बघितलं की एप्रिल हंगामात जर चांगला सूर्यप्रकाश वगैरे मिळालेला असेल, तुमच्या बागाला पाणी वगैरे असेल, त्यानंतर रेस्टिंगच्या काळामध्ये पण गरजे इतका पाऊस आणि गरजे इतका सूर्यप्रकाश, आणि ऑक्टोबर छाटणीच्या वेळेस जी आपण म्हणतो सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जी ऑक्टोबर हीट पाहिजे असते आपल्याला, जी ताप हवी असते, ह्या जर तिन्ही गोष्टी जर आपल्याला तिन्ही टप्प्यांमध्ये मिळाल्या तर आपल्या बागांना भरपूर माल लागतो, आपल्या बागांना टनेज चांगलं मिळतं, आपल्या बागांच्या स्टेजेस एकसारख्या चालतात, झाडांमध्ये स्टोरेज चांगल्या प्रकारे होऊन गेलेलं असतं. तेच जर मध्यम पद्धतीची सिस्टीम झाली, तेच जर मध्यम वातावरण मिळालं, ढगाळ वातावरण, पावसाळी वातावरण जास्त दिवस राहिलं, सनलाईट कमी मिळाला, ऑक्टोबरला बाग फुटायच्या वेळेस काही कारणाने उष्णता न राहता काही गारवा निर्माण झाला किंवा सतत 2-3 दिवस ढगाळ वातावरण निर्माण झालं तर ते बाग थोडीशी फुटायला गडबड करतात, पण तरी सुद्धा आपलं वर्षाचं भागून जाईल एवढं स्टोरेज आणि एवढा माल आपल्याला त्या बागांमध्ये मिळत असतो. आणि चांगली नाही म्हणजे आता जसं हे वर्ष आहे का, आपल्याला एप्रिल हंगामामध्ये अजिबात चांगलं वातावरण मिळालं नाही, सनलाईट हा पाहिजे तेवढा मिळाला नाही. त्याच्यानंतर ते दिवस गेले, त्याच्यानंतर जो 20वाचा काळ होता, ज्या 20वाच्या काळामध्ये आपल्याला नाशिक सारख्या ठिकाणी त्याही दरम्यान अजिबात उन्हा पाहिजे तसं मिळालं नाही. आणि आता ऑक्टोबरचे इथून मागे ज्या छाटण्या झाल्या याच्यामध्ये सुरुवातीच्या छाटण्या नेमक्या केल्या आपण, आणि त्या केल्यानंतर बाग फुटायच्या वेळेस तिथे आपल्याला थंडी फिरली होती, म्हणजे 2-3 दिवस खूप पाऊस पडले,
त्याच्यानंतर मग एकदम गारवा फिरला आणि त्याच्यामुळे जी जी वातावरण पाहिजे होतं आपल्याला बाग फुटण्यासाठी ते आपल्याला मिळालं नाही. तर त्याच्यामुळे जसं मगाशी मनोज नानांनी सांगितलं का मार्च मधल्या खरड असून सुद्धा मालाची गडबड झाली. तर मार्च मधल्या खरड असून सुद्धा गडबड व्हायचं कारण होतं का आत्ताचं वातावरण पोषक नव्हतं, स्टोरेज तर कमीच होतं. आता ही शेवटच्या तक्त्यात काय दाखवले तुम्हाला का आपल्याला ह्या वर्षी चांगली सुरुवातीला चांगली मिळालेली एप्रिल म्हणजे मार्चच्या बागांना चांगलं वातावरण मिळालं, नंतरच्या बागांना चांगलं मिळालं नाही. स्टोरेजमध्ये सुद्धा सांगली किंवा सोलापूर विभाग जो आहे त्यांना नंतरच्या मधल्या काळामध्ये थोडंसं सनलाईट थोडंसं कोरडं वातावरण चांगलं मिळून गेलं होतं. त्या लोकांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. पण नाशिक विभागाला त्याही दरम्यान काही पाहिजे तशी अनुकूल परिस्थिती मिळाली नाही. आणि आता आजपासून मागचे ज्या छाटण्या झाल्या तर आता मागचे 8 दिवस जर सोडले तर त्याच्या आधीचे दिवस हे काही बाग चांगले फुटावा याच्या साठी वातावरण पोषक नव्हतं. त्याच्यामुळे मार्च महिन्यात सुद्धा काम चांगलं होऊन सुद्धा आता सुद्धा आपल्याला असं बघायला मिळतंय का त्या बागांना माल कमी निघाले, अपडाऊन निघाले. तर त्याच्या मागे काही कारण आहे ते आपण आता पुढं समजून घेऊ. आता ज्या बागांना छाटणी करायची आहे त्यांना छाटणी करायच्या अगोदर काय काळजी घेतली पाहिजे तर आपण आता आपल्या द्राक्ष पिकातील सध्याची आव्हाने काय आहे तर आपण डॉगरीजवर जी शेती करतो तर मुळात डॉगरीज हा रूटस्टॉक हा डॉर्मन्सी ब्रेक करायला अशी रूटस्टॉक आहे. म्हणजे बाग फुटण्यासाठी त्याला खूप जास्त एफर्ट घ्यावं लागतात, खूप जास्त मेहनत घ्यावं लागते त्या रूटस्टॉकला. थोडक्यात डॉगरीजवर ग्राफ्टिंग केल्यानंतर ते बाग सहजासहजी फुटत नाही. आपल्याला माहिती खरडला सुद्धा ऑक्टोबरला सुद्धा. आणि ते चांगले फुटावं म्हणून आपण इथ्रेलची प्रॅक्टिस चालू केलेली. आता मागे काय झालं आर्लीच्या बागांना मार्च मधले सुद्धा असतील तर काही इथ्रेल वापरलं पण इथ्रेलचे रिझल्ट नाही आले. हा एक मोठा प्रॉब्लेम होता. काहींकडे पानच नाही इथ्रेल वापरायला आणि मग त्याच्यामुळे ती डॉर्मन्सी ब्रेक करायला जी गोष्टची साथ पाहिजे होती इथ्रेलची ती तशी अपेक्षेप्रमाणे मिळाली नाही. त्याच्यानंतर आपण काडी तापवतो किंवा आपल्या काडीला ताप मिळते या दरम्यान आणि मग बाग चांगला फुटतो. तर त्या दरम्यान आर्लीच्या बागांना पाहिजे तशी काडीची ताप पण मिळाली नाही. पण आता ज्या बागा छाटून झालेल्या आहेत त्यांना चांगली काडीची ताप मिळते आणि इथून पुढच्या बागांना पण काडीची चांगली ताप मिळणार आहे. म्हणजे काडीला चांगला सूर्यप्रकाश मिळेल, सूर्यप्रकाशाची उष्णता मिळेल जेणेकरून झाडाची जी काही स्प्राउटिंगची नॅचरल प्रोसेस आहे ती चांगल्या पद्धतीने ट्रिगर होते. तर ती एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर फुटवा चांगला व्हावा अशी वातावरणाची जोड नाही हा मुद्दा मी सांगितला. अशा परिस्थितीमध्ये घड कमकुवत निघणं, घडाचा योग्य विकास न होणं, घड जिरणं, चुकीच्या प्रॅक्टिसमुळे घड बाळीवर जाणं या समस्या उद्भवतात. आता आपला बाग जर चांगला फुटलाच नाही तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक घड हे कमजोर निघतात. हे सगळ्यात पहिले आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आता याचं साधंच उदाहरण सांगायचं म्हणजे काय तर आपण बाग छाटल्यानंतर जो त्या काडीवर जो डोळा असतो तो काही इनमिन एक 5-6 mm चा डोळा असतो आणि त्या 5-6 mm च्या डोळ्यामध्ये कदाचित अर्धा mm किंवा 1 mm चा एक सूक्ष्म घड असतो आतमध्ये. आणि आपण बाग छाटल्यानंतर आपल्याला साधारण 10व्या दिवशी घड दिसतो आपण असं म्हणतो. तर 10व्या दिवशी कधी दिसतो बाग एकदम चांगली जोमाने फुटल्यावर. तर बाग जोमाने फुटल्यावर म्हणजे 10व्या दिवशी तुम्हाला जेव्हा घड दिसतो तर छाटलेल्या दिवसापासून तर 10व्या दिवसापर्यंत जी डेव्हलपमेंट त्या डोळ्यामध्ये होते ती डेव्हलपमेंट जर अनुकूल झाली, चांगली झाली तर तो सूक्ष्म घड एक चांगला मोठा घड निर्माण होऊन आपल्या डोळ्यापुढे येतो. आणि तीच ह्या प्रोसेसमध्ये कुठं अडथळा निर्माण झाला जसा वेगवेगळ्या कारणे अडथळायची त्याच्यामध्ये आपण प्रायमरी क्लायमेटचा विषय घेतो का काही कारणाने झाडामध्ये स्टोरेज नाही आहे, त्याच्यानंतर उष्णता नाही पाहिजे तेवढी फुटण्यासाठी. त्याच्यामुळे ती डेव्हलपमेंट कमजोर पद्धतीने झाल्यामुळे आपल्याला असं बघायला मिळतंय का मार्च महिन्यात चांगले मार्चच्या खरडला चांगलं वातावरण मिळून सुद्धा घड खूप बारीक निघाले. तर हा जो फुटण्याचा जो पहिले 10 दिवसाचा कालावधी त्याच्यामध्ये आतून झाडातून चांगला पुश असेल त्याच्यातून चांगला पद्धतीने डेव्हलपमेंटचे स्टेजेस होत गेल्या तर आपल्याला एक मोठा घड दिसतो आणि तिथे जर काही प्रकारचे अडथळे आले का तो आपल्याला बाग सूक्ष्म म्हणजे रिपोर्टमध्ये तुम्हाला घड भरपूर दिसतील पण अशा पद्धतीने जर चुकीची छाटणी केली किंवा झाली तर तिथं माल कमी निघताना दिसतो किंवा कमजोर घड दिसतात आपल्याला. मग त्याच्यानंतर आपण पोषक यांचा वापर सातत्याने करावा लागतो. मग आता हे जे बाग आहे अशा ठिकाणी आपल्याला घडाला पोषण देणं जास्त गरजेचं ठरतं कारण तो ऑलरेडी कमजोर आहे आणि त्या कमजोर घडाला दाबायची किंवा सप्रेस करायची टेक्निक ही जी प्रचलित आहे बाजारामध्ये ती एकदम चुकीची आहे. ओके. आणि 6BA, 6GA, 6BA, लिओसिन यांच्या जे काही प्रॅक्टिसेस आहे हे प्रोडक्ट्स तुम्हाला कधी साथ देतात ज्यावेळेस झाडाच्या आतमध्ये स्टोरेज चांगले, झाडाच्या आतून पुश चांगला आहे
त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टींचा फायदा मिळतो. म्हणजे एक साधं उदाहरण देतो मी, का समजा दोन बाग आहे, एक बाग खूप हेल्दी छान आहे, एक बागाचं काही त्या शेतकऱ्याचं लक्षच नाही, पण दोघांचे बाग एकाच दिवशी छाटले, एकाच दिवशी फ्लॉवरिंग पास झाले, दोघांची व्हरायटी पण एकच आहे, दोघांच्या बागांचं वय पण सारखंच आहे, आणि याने पण 25 ग्रॅमचे 3 ESS आणि 500चे 3 CPPU मारले समजा, आणि त्याने पण तेच मारले, तर कोणाची बाग चांगली फुगणार? तर ज्याच्या बागेमध्ये स्टोरेज चांगलं आहे, ज्याच्या बागेमध्ये पानांची संख्या चांगली, त्याची बाग त्या PGR मध्ये सुद्धा चांगली साईज देणार आहे. आणि ज्याच्या बागेमध्ये स्टोरेज नाही, ज्याच्या बागेमध्ये पानांची संख्या कमी, ते सेम PGR देऊन सुद्धा त्या बागेमध्ये साईज ही कमी राहणार आहे, अपेक्षा एवढी क्वालिटी होणार नाही. मग हे लक्षात घ्या, का आपल्याला घड जिरू नये म्हणून याच्यातलं काही वापरायचं असेल तर तुमच्या झाडामध्ये आतून सपोर्ट पाहिजे. या प्रोडक्ट्सला कार्बोहायड्रेट्स पाहिजे, ज्याला आपण स्टोरेज म्हणतो, का त्याचा पुरवठा योग्य प्रमाणात तिथं त्या मिनिटाला पाहिजे, तेव्हा आपल्याला या गोष्टींचे फायदे घेता येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिले सगळ्यांनी ध्यानात घ्या, नाही तर माल कमजोर दिसतोय आणि उठले सुटले तुम्ही नुसते CPPU मारू राहिले, डायमोर मारू राहिले, त्यांनी काही फायदा होत नाही. ओके, तर कमजोर घड निघाले, त्याच्या मागे आपल्याला काय करायचंय हे बेसिक लक्षात घ्या. प्रत्येक प्रोडक्ट घड जिरायचं औषध, प्रत्येक घड जिरायचं औषध सारखं नाहीये. घड जिरायचे औषधांच्या कॅटेगरीज आहे, प्रत्येक औषधाची काम करण्याची पद्धत आहे, आणि तुम्ही कोणतं औषध कुठे वापरायचं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे प्रत्येकाने. ओके, आता छाटणी करताना घ्यावायची काळजी. आता ज्यांचे छाटून झाले त्यांच्यासाठी हा मुद्दा नाहीये, पण ज्यांना छाटायचंय त्यांच्यासाठी हा मुद्दा आहे, किंवा जे लोकांनी चुका करतात त्यांनी भविष्यात चुका करू नये म्हणून हे सगळे इथं गोष्टी. एक म्हणजे आपल्याला इथ्रेलचा वापर करायचा असेल तर आपल्या बागेला छाटणी अगोदर किती पानं आहेत आणि कशा क्वालिटीचे, हिरवे पानं आहे का फार रोगाने खराब होऊन गेलेले आहे, आणि त्यानुसार आपण इथ्रेलचा डोस घेतला पाहिजे, जेणेकरून ते पानं पिवळ्या रंगाचे होतील आणि त्याच्यानंतरच गळतील, किंवा नाही गळाले तरी चालतील, पण पिवळ्या रंगाची झाली पाहिजे. थोडक्यात त्या पानातलं हरितद्रव्य हे झाडामध्ये परत आलं पाहिजे. ओके, हा सगळ्यात चांगला पहिला मुद्दा आहे, का जो आपल्याला बाग चांगला फुटण्यासाठी मदत करतो. आणि हे जर तुमचं अचीव्ह झालं, हे जर तुम्ही साध्य केलं, तर ती बाग 100% एकदम चांगल्या पद्धतीने फुटते. मग ती निगेटिव्ह कंडिशन मध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने फुटते. आणि याचे उदाहरणं, मूर्तिमंत उदाहरणं आपल्याकडे आजही या सीझनसाठी आहेत. निगेटिव्ह कंडिशन मध्ये गेलेली बाग आहे, पण पानं चांगली होती, इथ्रेलचे रिझल्ट चांगले आले, म्हणून त्या बागांना त्या थंड वातावरणात सुद्धा बाग जरी स्लो फुटली, पण माल एकदम टपोरे निघालेले, का माल काढून फेकायची वेळ आलेली, असे कितीतरी प्लॉट्स आहेत. तर त्याच्यानंतर इथ्रेलचा वापर आणि छाटणी यात योग्य दिवसाचं अंतर पाहिजे. ही एक चूक बऱ्याच प्रमाणात शेतकरी करताना दिसतात. का समजा 20 तारखेला मजुरांना सांगून ठेवलेले छाटायला आले, काही कारणाने मला जमलंच नाही, आज 12 तारीख आहे आणि मग मला इथ्रेल पण मारायचं आणि मी आज 12 तारखेला इथ्रेल मारतोय आणि 20 तारखेला मजूर आले का प्लॉट छाटून टाकतो, असं झालं नाही पाहिजे. तुम्ही जर तुमच्या बागेवर पानांची संख्या चांगली असेल आणि इथ्रेलचा वापर करताय, तर तुमची छाटणी ही कमीत कमी 14 दिवसानंतरच झाली पाहिजे, हे ध्यानात ठेवा. तुम्ही डबल इथ्रेल देत असाल काही कारणाने, तर तुमचा दुसऱ्या इथ्रेल नंतर सुद्धा कमीत कमी 10 दिवसाचा अंतर गेला पाहिजे छाटणीमध्ये. तुम्ही इथ्रेल देऊन झाडाला जर झोपेत टाकल्यानंतर आणि त्याची झोप, म्हणजे इथ्रेल दिल्यानंतर झाड झोपेत जातं, म्हणजे झाडाची जी रिव्हर्स प्रोसेस चालू होते, जे काही हिरवे पानं आहे त्यातलं हरितद्रव्य मुळ्यांकडे ते स्टोरेज पाठवायचं काम चालू होतं, आणि ते प्रोसेस पूर्ण होत नाही, ते इथ्रेलचा असर संपत नाही. आजच्या आधीच जर तुम्ही बाग छाटून टाकाल आणि त्याला पेस्ट लावाल, तर तो बाग स्प्राउटिंग करायच्या मोडमध्ये नसतो आणि तो बाग मग एकदम उशिरा फुटतो. त्याची फेल निघते 25व्या दिवशी, एक डोळा फुटतो, तो एक फुटत नाही, लालसर फूट निघते, अशा अनेक अडचणींमध्ये ते जातं. तर त्याच्यामुळे इथ्रेलचा वापर आणि छाटणी याच्यामध्ये अंतर योग्य असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर म्हणजे आता इथून पुढे आहेत बागा बऱ्याच जणांच्या छाटाच्या बाकी, भरपूर परिसर असे आहे की ज्यांच्याकडे खूप चांगली पानं आहेत, तर त्यांनी ह्या काळजी घेणं गरजेचं आहे. कारण आता आपलं हे लाईव्ह फक्त काही नाशिकचे शेतकरी बघताय असं काही नाही, तर सगळेच आता महाराष्ट्रातले शेतकरी बघणार आहे. तर आपण सगळ्यांचा विचार करून आपण सगळे मुद्दे त्याच्यामध्ये ऍड केलेले. आता इथ्रेल नसेल घ्यायचं, किंवा पानं नाहीये भरपूर आपल्या बागेमध्ये, किंवा हाय थोडीफार ती खराब आहे, मग ते इथ्रेल देऊन काही फायदा होणार नाहीये, तर तुम्ही 7-8 दिवस आपल्याला समजा सपकिनच्या पुढे 2 डोळे ठेवून छाटायचे, तर तिथून मागचे पानं जे काय असतील ते काढून घ्या. आणि आता सध्या ऊन चांगलं मिळतंय, तर त्या काडीला चांगलं तापून घ्या आणि त्याच्यानंतर छाटणी करा. त्याच्यानंतर पेस्टिंग चांगली करून घेणं. तुम्ही हायड्रोजन सायनामाइडचं ऍप्लिकेशन हे चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. हायड्रोजन सायनामाइडचं ऍप्लिकेशन तुम्ही हाताने केलं तरी चालतं,
स्प्रे केला तरी चालतो. फक्त ज्या पद्धतीने कराल त्या पद्धतीने तुमच्या काडीला व्यवस्थित हायड्रोजन सायनामाइड लागलं पाहिजे. त्यानंतर मागच्या बागांना तर पावसाचंच पाणी भरपूर होतं, पण प्रत्येक जमीन सारखी नाहीये, प्रत्येक जमिनीचा निचरा वेगळा आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही बागेत छाटायच्या अगोदर तुमचं पाण्यावर लक्ष ठेवा आणि बागेला जेव्हा जेव्हा पाण्याची गरज असेल तेव्हा पाणी देऊन घ्या. छाटणीच्या 2 दिवस अगोदर द्या, 3 दिवस अगोदर द्या. जेव्हा मॉइश्चर तुम्हाला वाटेल वापसा आलेला आहे त्यावेळेस तुम्ही छाटणीच्या दरम्यान पाणी देऊन घेतलं पाहिजे. आणि खूप चिकट सॉइल असेल तर तिचं अजूनही मॉइश्चर नसेल तर तिला नका देऊ. पण बाकीच्या जमिनींना तुमचं रूट झोन भिजेल एवढं पाणी देणं फायद्याचं ठरेल आता इथून पुढच्या भागांना. त्याच्यानंतर छाटणी दरम्यान नत्राचा पुरवठा करणे. आता तिथं मी ब्रॅकेटमध्ये पीजीआर व्हरायटीज लिहिलेल्या आहेत. जेवढ्या काही आपल्या थॉम्सन, क्लोन, लांब व्हरायटीज आहे हिरव्या रंगाच्या, ब्लॅक व्हरायटीज आहे, यांना ह्या वर्षी आवर्जून तुम्ही नत्राचा वापर करा. छाटणीच्या दरम्यान तुम्ही जेव्हा पाणी देणार आहे तेव्हा नत्रयुक्त खताचा पुरवठा करा, अवश्य करा. त्याचा कुठलाही दुष्परिणाम होणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. आता त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत, अनेक मुद्दे आहेत काहींचे. मला त्या मुद्द्यांमध्ये जायचं नाही. या गोष्टींचा फायदा होतो हे मला माहिती म्हणून मी ते सांगतोय. तर नत्राचा पुरवठा करा. फक्त ज्या काही क्रिम्सन व्हरायटी आहे, ज्या व्हरायट्या थोड्याशा बाळीवर जाण्याचा प्रॉब्लेम, म्हणजे ज्या व्हरायट्यांना बाळीवर जाणं हा प्रॉब्लेम जास्त येतो नॅचरली कुठल्याही औषध न फवारल्यानंतर सुद्धा, त्या व्हरायटीजला तुम्ही नत्राचा वापर करू नका. मात्र ज्या व्हरायटीजला गोळीगडाचा प्रॉब्लेम जास्त आहे त्या व्हरायटीजला तुम्ही नायट्रोजन हाय देऊन घ्या. ह्या व्हरायटीज बाळीवर काही जातात माहिती का, ज्यावेळेस काहीतरी चुकीचं घटक असलेलं प्रोडक्ट वापरल्यावर बाळीवर जातात आपले थॉम्सन सारखे व्हरायटीज. तर हे लक्षात घ्या का ह्या ज्या आपल्या जुन्या व्हरायटीज आहे ज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडं, त्यांना छाटणीच्या दरम्यान नत्राचा पुरवठा तुम्ही युरिया असेल, 19-19 असेल, महाधन ग्रेड 1 असेल, युरिया फॉस्फेट असेल, विनसॉल्पी नावाने ते असे अनेक मिश्र प्रकारचे नत्र असलेले जे काही प्रोडक्ट्स आहे त्यांचा वापर तुम्ही केला पाहिजे छाटणीच्या दरम्यान. फक्त परत सांगतो का क्रिम्सन, आरा, ज्या व्हरायट्यांना नॅचरली बाळीवर जायचा प्रॉब्लेम आहे त्या व्हरायट्यांना तुम्ही नत्र देऊ नका. कारण त्याचा अनुभव मलाही नाही येईल, त्याच्यामुळे मी तुम्हाला तो सल्ला देणार नाही. आता सीपीपीयू सगळ्यात पहिली बाग छाटली, आपण पाणी दिलं, खते दिलं, त्याच्यानंतर बाग फुटायला लागली. आपली बागाची अशी इथे तुम्हाला दिसते की ही फर्स्ट स्टेज आहे, ज्यावेळेस जस्ट बडब्रेक, याला आपण बडब्रेक स्टेज म्हणतो, त्याच्यानंतर ही शेंगदाणा स्टेज आहे. तर ह्या स्टेजला सीपीपीयू देण्याची एक प्रॅक्टिस आहे. ती प्रॅक्टिस मी काही स्वतः फार वापरत नाही, पण ती प्रॅक्टिस खूप प्रचलित आहे. तर तुम्ही ती करायची असेल तर ती वापरण्याची ही किंवा ही योग्य स्टेज आहे एवढं ध्यानात घ्या आणि ती ह्या स्टेजलाच वापर करा. या स्टेजच्या पुढे तुम्ही प्लेन सीपीपीयू किंवा 1 मिली 2 मिली सीपीपीयू वापरू नका. तुम्हाला काय सीपीपीयू द्यायचं असेल कोणत्याही व्हरायटीला ते ह्या कॉटन बर्ड स्टेजला किंवा ज्याला आपण मराठीमध्ये शेंगदाणा स्टेज म्हणतो या स्टेजला दिलं पाहिजे. ओके. घड दिसायला लागल्यानंतर सीपीपीयूचा वापर कोणत्याच व्हरायटीला करू नका. का तर ते सध्या ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात घड कमजोर निघताय. घडांचा रंग जो आहे तो सफेद आहे, म्हणजे घड डोळ्याला दिसायला लागल्यावर थोडी हिरवी छटा असणं आणि थोडी सफेद छटा असणं असे 2 प्रकार असतात. आणि या वर्षी सगळीकडे आपल्याला सफेद छटा असलेले घड दिसत आहे. तर सफेद छटा असलेले घड हा ऑलरेडी कमजोर आहे. तिथे सीपीपीयूचं घड दिसायला लागल्यानंतर जर ऍप्लिकेशन गेलं तर तिथे छोटे छोटे घड असतात, ते काही फार वाचत नाही, त्याचा फार काही आपल्याला मदत होत नाही. मात्र तुमच्या बागेमध्ये जर तुम्हाला घड दिसायला लागल्यानंतर सुद्धा घड हिरव्या रंगाचे दिसत असतील तर तुम्ही तिथं सीपीपीयूचा स्प्रे दिल्यावर सुद्धा तुम्हाला फायदा दिसेल, हे मी तुम्हाला परत सांगतो. पण ही परिस्थिती क्वचित बागांमध्ये असते, हे ध्यानात घ्या. म्हणजे तुमचा घड तुम्हाला डोळ्याला दिसायला लागल्यावर सुद्धा हिरवा दिसतोय म्हणजे तो एकदम सशक्त घड आहे. त्या घडाला तुम्ही सीपीपीयूचा स्प्रे दिला तरी तो घड आणखी सुधारतो, त्याला काही अडचण येत नाही. पण व्हाईट घड असतील, छोटे छोटे गोळी घड असतील तर त्याच्यावर तुम्ही सीपीपीयूचा वापर टाळा. तुम्हाला सीपीपीयू कुठे वापरायचं आहे तर कॉटन बर्ड स्टेजलाच, एवढं ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही सीपीपीयूचा वापर कोणत्याच व्हरायटीला करू नका, प्लेन सीपीपीयूचा. आता बाकीच्या व्हरायटीज, आता मी सगळ्यात पहिले थॉम्सन, क्लोन, सुधाकर, त्याच्यानंतर अनुष्का, सोनाका, माणिक चमन, आरके, त्याच्यानंतर सुपर सोनाका, ज्या काही ह्या जास्त लागवडीच्या व्हरायटीज आहे यांच्याबद्दल मी आता या स्लाइड पासून पुढे यांच्याबद्दल सगळ्यात पहिले बोलणार आहे.
ब्लॅक व्हरायटीज ज्या आहेत आपल्या सगळ्या, त्या ब्लॅक व्हरायटीज बद्दल थोडंसं नंतर शेवटी बोलेल, आणि ज्या क्रिम्सन किंवा आरासारख्या व्हरायटीज आहे यांच्याबद्दल आणखी थोडंसं शेवटी बोलणार आहे मी. तर आता ह्या स्टेज पासून आपले शेंगदाणा स्टेज नंतर जेव्हा ही स्टेज असते, आता हे एकदम भारी फोटो आहेत, आपल्याला माहिती आहे एवढे भारी भारी फोटो आपल्याला यावर्षी काही दिसत, एवढी भारी स्टेज आपल्याला यावर्षी क्वचित दिसते. हे पोंगे छोटे छोटे दिसत आहेत, पण आता आपल्याला इथे दिसतंय का हे गड आहे, हे छोटीशी पानं आली का, याच्यावर काहीतरी औषध पडल्यानंतर ते काहीतरी काम करणार आहे. इथं आपण कुठल्याही प्रकारे प्रोडक्ट वापरताना त्या प्रोडक्ट मध्ये कुठल्याही प्रकारे चुकीची काही औषध मिक्स नाहीये, असेच प्रोडक्ट आपल्याला वापरायचे. तुम्ही जर काही प्रोडक्ट वापरताय ज्याच्यामध्ये जिब्रेलिन मिक्स आहे किंवा एखादं स्टिम्युलंट मिक्स आहे, तर ते प्रोडक्ट वापरल्यावर तुमच्याकडे बाळीवर जायचा प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यात जास्त येतो, हे ध्यानात ठेवायचं आपल्याला. ओके, त्याच्यामुळे जे प्रोडक्ट वापरताय ते गॅरंटेड पाहिजे, अशाच प्रोडक्टचा तुम्ही तिथं वापर करा. आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी पहिला ह्या स्टेजला पॉवर बँक आणि डोल्सेचा स्प्रे घेतो. डोल्सेमध्ये फॉस्फरस आहे, पोटॅश आहे आणि अजून काही हिडन कंटेंट आहे, पण ते न्यूट्रिशनल प्रोडक्ट आहे. ते न्यूट्रिशनल प्रोडक्ट इथं न्यूट्रिशन द्यायचं काम करणार आहे. पॉवर बँक मध्ये काय आहे तर तुमचं एन्झाईम्स आहे, प्रोटीन्स आहे, अमिनो ऍसिड्स आहेत, आणि हे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही मिक्स नाही, हे मला माहिती. त्याच्यामुळे आम्ही ऑल व्हरायटीजला हे वापरतो, हे ध्यानात ठेवा. हे तुम्ही ब्लॅक व्हरायटीला पण वापरू शकता, तुम्ही क्रिम्सनला वापरू शकता, तुम्ही कोणत्याही व्हरायटीला वापरू शकता. ओके, तर ह्या स्टेजेसला आपल्याला वापरायचंय. आता ह्या वर्षी काही ही स्टेज काही आपल्याकडे एकसारखी आलेली आहे का? नाही. आपल्याकडे शेंगदाणा स्टेज सुद्धा एकसारखी येते का? नाही येणार आहे. आपल्याकडे असं होतंय का बाग पुढे मागे फुटतोय आणि पुढचे डोळे येत आहे शेंगदाणा स्टेजला, मागचं तर फुटत राहिलं, आणि ज्यावेळेस मागचे डोळे शेंगदाणा स्टेजला येतात त्यावेळेस पुढचे डोळे हे पुढच्या स्टेजला निघून गेले, असा गळत दिसायला सुरुवात झालेली असते. तर मग आपल्याला त्या कंडिशनला काय करायचंय, तर तिथं आपल्याला नंबर ऑफ व्हीचे स्प्रे, पोषकचे स्प्रे वाढवून घ्यावा लागतात. तुमची बाग एकसारखी फुटली, तुम्ही एखाद्या 2 स्प्रे मध्ये तुमचं काम भागून जातं, तुम्हाला त्याच्यापेक्षा काही जास्त द्यावं लागत नाही. पण आता आपल्याला ना गड ऑलरेडी कमी लागायची अडचण येणार आहे, आणि आहे ते घड वाचवायचे, हा आपला पहिला उद्देश आहे. आणि वाचवलेले घडांचा आकार चांगला ठेवून, आकार चांगला ठेवायचा म्हणजेच काय, तर तो बंच मोठ्या साईजचा झाला पाहिजे भविष्यात जाऊन. म्हणजे आपल्याला 30 घडं ठेवायचे, समजा 80 मण्यांचे, यावर्षी जर 20च घडं लागणार असतील तर आपण ते 100 मण्यांचे, 110 मण्यांचे आपल्याला ते बनवायचे. तर त्याचं काम तुमचं ह्या पोंग्या स्टेज पासूनच चालू होतं, हे ध्यानात घ्या. जो छोटा छोटा गड असतो ना, मगाशीच मी सांगितलं का जो बंद डोळ्यातला गड आहे तो अर्धा MM चा पण नसेल, तो आपल्या डोळ्याला दिसतो तेव्हा काहीतरी 4 MM चा 5 MM चा झालेला असतो. या 4 MM पासून सुद्धा आपण योग्य पद्धतीने काम चालू केलं तर त्या गडाचं पुढचं, ज्याला आपण म्हणतो ना गडाची पोत किंवा गडाचा ठेवण, ही चांगली बनण्यास मदत होते. तर आपल्याला ह्या स्टेजला आम्ही जनरली सगळ्याच व्हरायटींना पॉवर बँक डोल्सेचा स्प्रे घेतो. त्याच्यानंतर वाढीचा स्पीड पाहून दुसरा स्प्रे घेतो. दुसरा स्प्रे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी घेतो, किंवा कधी कधी खूप स्लो बाग फुटत असेल तर तिसऱ्या 1 दिवसाच्या गॅपने घेतो. पण ह्या आता इथून पुढच्या बागांना तशी परिस्थिती काही राहणार नाही. तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही कॅल्शियम, म्हणजे मला आठवतं का ह्या स्टेजला कॅल्शियम कोणी रिकमेंड करत होतं कधी मला कल्पना नाही. या स्टेज पासून आम्ही कॅल्शियमचा वापर करतो. कॅल्मिनो वापरतो, अॅमिनो बेस्ड कॅल्शियम, जे सगळ्यात चांगल्या पद्धतीने ऍब्झॉर्ब होतं. त्याच्यामुळे ते जे काही तिथं नवीन नवीन सेल्स तयार होणारे, त्या सेल्सला मजबूतीचं त्या सेलला मजबूती मिळते. आणि त्याला जोड झिंका बोरे, ज्या कमी प्रमाणात बोरॉन झिंक याचा वापर म्हणून झिंका बोरॉन पॅशन म्हणजे तुमचं पोटॅशियम शोनाइट आहे. तर हे कॉम्बिनेशन आम्ही सेकंड स्प्रे घेतो. हे पहिलंही कॉम्बिनेशन आम्ही ऑल व्हरायटीजला वापरतो, हे पण ऑल व्हरायटीजला वापरतो. या दोन्ही स्प्रेची कोणत्याच व्हरायटीला काही अडचण नाही. त्याच्यानंतर थोडीशी याच्या पुढची स्टेज असते, काही घडं दिसायला लागतात, काही घडं अशा असतात. त्या स्टेजला आम्ही हे 2 स्प्रे का देतो, तर यांनी न्यूट्रिशन देतोय आम्ही झाडाला, हे झाडाला आम्ही पुरवठा करतोय. आणि त्याच्यानंतर मग माझ्या प्रॅक्टिसमध्ये 2.5 PPM आणि CPPU 0.25 PPM ची प्रॅक्टिस आहे माझी. मग आता हे 2.5 PPM म्हणजे 200 लिटर पाण्याला किती, 200 लिटर पाण्याला अर्धा ग्रॅम GA फक्त. आणि 0.25 PPM CPPU म्हणजे 200 लिटर पाण्याला 50 मिली CPPU फक्त. पण हे फक्त आपल्याला ज्या काही PGR व्हरायटीज आहे त्यांच्यासाठीच हा स्प्रे रिकमेंडेड आहे. हा स्प्रे इथं खाली पण लिहिलंय मी का क्रिम्सन आणि अदर इम्पोर्टेड व्हरायटीजला आपल्याला घ्यायचा नाहीये. प्रत्येक जो कोणी मीटिंग ऐकतोय त्या प्रत्येकाने ध्यानात घ्या का हा स्प्रे आपल्याला क्रिम्सन किंवा कुठल्याच इम्पोर्टेड व्हरायटीजला वापरायचा नाहीये. ओके, तर हा स्प्रे तिथं दिल्यानंतर
हे जी पांढऱ्या गडाची समस्या आहे, पांढऱ्या गडाच्या समस्येवर सगळ्यात चांगला रिझल्ट जर दिसत असेल तर तो तुमच्या अॅमिनो प्रोडक्टचा, त्याच्यानंतर जिब्रेलिनचा, कमी प्रमाणात जिब्रेलिन हवा असतं तिथे, आणि त्याच्यानंतर नायट्रोजनचा. तर ह्या तिन्ही गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात तिथं देता आल्या पाहिजे. आता खूप बाग पुढे मागे फुटले, खूप गडजिरत होते, आम्ही अशा स्टेजला सुद्धा बागेला नायट्रोजन देतो, स्प्रे मधून पण देतो. बागा पाण्यावर आली असेल तर आम्ही या स्टेजला सुद्धा युरिया असेल, एकोणॉइस असेल, मादन ग्रेड असेल, जे काही मी मगाशी नायट्रोजनचे प्रोडक्ट सांगितले यांचा आम्ही पुरवठा करतो. आम्हाला त्याचा बेनिफिट होताना दिसतोय. आणि ह्या वर्षीची ही वेळ अशी आहे का सायंटिफिकली काय करेक्ट आहे काय नाही करेक्ट आहे याच्यात पडण्यात अर्थ नाहीये. आपल्याला काय करून आज नाही तर उद्या बेनिफिट चांगला दिसतोय ते करणं जास्त महत्वाचं आहे आजच्या मिनिटाला. ओके, तर आम्ही ह्या स्टेजेसला नायट्रोजनचा सुद्धा पुरवठा करतो आणि त्याचा आम्हाला फायदाच होताना दिसलेला आहे. पण नायट्रोजनचा आणि जिब्रेलिनचा पुरवठा हा परत सांगतो का क्रिम्सन किंवा इतर इम्पोर्टेड व्हरायटीजला तुम्हाला करायचा नाहीये. तुम्ही तो आपल्या ब्लॅक व्हरायटीज, आपल्या प्रचलित जेवढ्या ग्रीन व्हरायटीज आहेत त्यांना तो करायचा आहे. तर हा स्प्रे दिल्यानंतर सुद्धा खूप चांगला बेनिफिट दिसतो. पण मग अशीच मी सांगितलं का हे काही झाडाचं खाद्य नाहीये. GNCPPU हे स्टिम्युलंट आहे, ते स्टिम्युलेट करणार आहे. तिथं जागेवर झाडामध्ये काय आहे रिसोर्सेस त्याला ते ट्रिगर करणार आहे, आणि ते ट्रिगर करण्यासाठी आपल्याला झाडामध्ये या गोष्टींची मदत घ्यावी लागते. आता तुमची आर्लीची बाग असेल एकदम बारीक फुटली असेल, दरवर्षी सारखी स्टोरेज चांगली, तर तुम्हाला 3 स्प्रे वाच झाले, 3 स्प्रे मध्ये तुमचं अख्खं काम भागून जातं. पण यावर्षी तुम्हाला जास्त स्प्रे घ्यावा लागणार आहे. मग जास्त स्प्रे काय घ्यायचे तर तेच रिपीट करावं लागतील का, आता बाग पुढे मागे फुटलेली, पुढच्या डोळ्यांना तुम्ही पोषण देऊ राहिले, मागचे येऊ राहिले, त्यांना कोण देणार आहे, ते आपल्यालाच द्यायचंय. तर अशा पद्धतीने दरवर्षी समजा 2 पोषकाचे किंवा 3 पोषक स्प्रे घेतल्यानंतर आपलं काम भागायचं, तिथं आपल्याला ते स्प्रे डबल घ्यावं लागणार आहे आपल्याला. किंवा काही एखादी बाग खूप अडचणीत फुटली तर त्याचं प्रमाण अजून थोडंसं, त्याचे नंबर ऑफ स्प्रेचं प्रमाण आपल्याला जास्त लागणार आहे. आता याच्यातले तुम्ही काही प्रोडक्ट वापरले, तुम्हाला रिझल्ट आले म्हणून त्याचे डोस वाढवून वापरू नका, हे सगळ्यात पहिले ध्यानात घ्या. जे डोस दिले त्याच्यावर डोस वाढवायची गरज नाहीये. नंबर ऑफ स्प्रे वाढवा, डोस वाढवू नका. बऱ्याचदा असं झालेलं आहे का काही शेतकऱ्यांना 2.5 ppm GA रिझल्ट चांगले वाटले आणि त्यांनी लगेच पुढचा 5 ppm टाकला. तुम्ही तुमच्या बागेला 2.5 ppm GA 4 नाही 5 स्प्रे जरी मारायची वेळ आली ना तरी चालेल, काय अडचण नाही. पण 2.5चा 5 ppm झाला नाही पाहिजे, विशिष्ट स्टेज येत नाही तोपर्यंत. हे एकदम डोक्यामध्ये फिट घालून घ्या. 5 ppm घातला तुमचे घड तलवारीसारखे ताणून जातील. जेवढे आज त्याची जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याला डोस जाईल आणि त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट दिसायला चालू होतात. त्याच्यामुळे कंट्रोल्ड कंडिशन आणि रोज थोडं थोडं जे वाढणार आहे त्याला रोज थोडं थोडं संगोपन करणं, या पद्धतीने शांततेत काम करणं गरजेचं आहे तुमच्या बागेमध्ये. आता त्या 2 पोंगा स्टेज नंतर पुढची स्टेज असते, ज्यावेळेस बऱ्यापैकी काही पुढच्या फुटींचे गड मोकळे होऊन जातात, काही अशी स्टेज असते. ह्या स्टेजेसला तुम्ही एक सिम्बॉस जे आहे, सिम्बॉस आणि पॅशन म्हणजे परत पोटॅशियम शोनाइट, याचा तुम्ही या डोसने एक स्प्रे घेऊ शकता. हा स्प्रे सुद्धा ऑल व्हरायटीजला चालेल. त्याच्यानंतर परत 2-3 दिवस जात आहे, परत पॉवर बँक डोलसे हा स्प्रे घ्यायचा आहे. तुमचा अतिरिक्त विगर जी असेल ती डोलसे कंट्रोल करणार आहे आणि आहे त्याला पोषण पुरवायचं काम तुमचा पॉवर बँक करणार आहे. ओके, आपल्याला कंट्रोल वाढ हवी, आपल्याला प्लॉट थांबवायचा नाही. आधीच तो स्लो फुटतोय हे ध्यानात घ्या. आधीच तो प्लॉट खूप स्लो चालू आहे, त्याला तुम्ही दाबायचा प्रयत्न कराल, ज्याला सप्रेशन टेक्निक म्हणतात, ती काम करणार नाही. ती दरवर्षीच्या आर्लीच्या प्लॉटला तुमची मॅच होऊन जाते, ती तुम्हाला आता त्रासात टाकेल. आणि पळवायचा पण नाही आपल्याला प्लॉट, तो त्याच्या गतीने चाललाय, त्या गतीला आपल्याला फक्त त्याला सपोर्ट द्यायचा आहे. ओके, तर ह्या वेळेने आपल्याला परत ह्या रिपीट करावा लागतो स्प्रे. त्याच्यानंतर परत कॅल्शियम झिंकाबोरचे स्प्रे घेतो आम्ही. किंवा पुढच्या स्टेजेसला तुम्ही कॅल्शियम झिंकाबोर आणि त्याच्यामध्येच 2.5 ppm GA आणि 0.25 ppm CPPU असं एकत्रित कॉम्बिनेशन पण घेऊ शकता. ओके, तर हे जशी पुढची स्टेज येईल तसं तुम्ही ह्या पद्धतीने जर पुरवठा केला तर आपल्याला म्हणजे पॉवर बँकचे तुमचे 2 स्प्रे जातील, तुमचं कॅल्मिनो झिंकाबोरचे 2 जातील, तुमचे 2.5 ppm GA CPPU चे 2 जातील, आणि प्रसंग आला तर 2.5 ppm चे आणि त्याचे पुढचे पण काही तुमचे स्प्रे जातील. आता इथे तुमचं काम संपणार नाहीये. यावर्षी आपल्याला मागच्या डोळ्यांमध्ये चांगली घड निघणार आहेत, असं दरवर्षी बघतो आपण. पुढचा घड थोडासा कमजोर राहतो, मागून जराशी बरे निघतात. फक्त यावर्षी फेल काढायची घाई करू नका. आपले पुढे मागे फुटलेले बाग आहे, आपली जी काही अशी मागे फुटवा असेल, मागचा जो काही डोळा उमलतोय, मागच्या डोळ्यातला घड समजत नाही मजुराला, तोपर्यंत फेल काढायची नाहीये.
त्याच्यापेक्षा लेट नाही करायची फेल. पण आपल्याला जे काही काढीचे जेवढे डोळे फुटू राहिले तेवढे डोळ्यांमध्ये घड आहे का नाही हे समजल्यानंतरच आपण फेल काढायची. ओके. तर ह्या वर्षी बरेच लोक खूप छोट्या अवस्थेत फेल काढतात, तर तेवढी छोट्या अवस्थेत फेल न काढतात ती थोडीशी 2-3 दिवस डिले करून काढायची. पण अगदी लेट पण करू नका, कारण आपल्या झाडांमध्ये आधी स्टोरेज कमी आहे. तुम्ही खूप जास्त लेट केली तर झाडाची जी काही थोडीफार ऊर्जा आहे ती तिथं वाया जाईल आणि आपल्याला पुढे शेंडा मिळवायला अडचण येते. यावर्षी लोकांना शेंडे मिळवायला सुद्धा अडचणी येणार आहेत, हे ध्यानात घ्या. कारण झाडांमध्ये स्टोरेजच नाही पाहिजे तसे, आणि त्याच्यानंतर थंडी फिरते. त्याच्यामुळे आपल्याला आता नुसते घड वाचवायचे नाही, तर आपल्याला प्रत्येक घड हा शेवटपर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत न्यायचा आहे आणि त्याचं पोषण चांगलं व्हावं म्हणून आपल्याला शेंडे सुद्धा मिळवायचे सगळ्या व्हरायटीजला. तर हे तुम्हाला अशा पद्धतीने त्या अवस्थेत आपल्याला त्या घडाला सपोर्ट देणं गरजेचं आहे आणि तो सपोर्ट देता देताच आपल्याला पुढे जायचंय. ओके. तर आता ही जी स्टेज आहे अशी पुढच्या फुटी थोड्या मोठ्या झालेल्या दिसतील, मागचे डोळे थोडेसे समजायला लागतील. अशा स्टेजेसला एखादा दिवस पुढे मागे आपल्याला फेल काढायची बागेची. आणि फेल काढल्यानंतर सुद्धा माल जिरतो असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. आणि वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये आता हा प्रकार तुम्हाला आपल्या रेग्युलर लांब आणि गोल व्हरायटीजमध्ये दिसेल, ब्लॅक व्हरायटीजमध्ये दिसेल. क्रिम्सन मध्ये त्याच्यामध्ये उलटा प्रकार दिसतो. क्रिम्सन मध्ये डायरेक्ट असे बाळीवर गेलेली दिसतात घड. तर फेल काढल्यानंतर सुद्धा तुमचं घड जिरू नये याचं काम शांत गतीने चालू राहिलं पाहिजे. तर हे का घडतं, याच्यावर काय सोल्युशन आहे, कोणी सांगितलंय का नाही? माझा स्वतःचा निष्कर्ष हा आहे की ह्या दोन गोष्टी फक्त जिब्रेलिनचा अभाव आणि नत्राचा अभाव या दोन गोष्टीमुळे होतो असं मी माझ्या मनाने म्हणतोय बरं का. मी काही सायंटिस्ट माणूस नाहीये. पण याच्यावर सोल्युशन मी जे काढलंय का ते म्हणजे नत्राचा पुरवठा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिब्रेलिनचा पुरवठा. या दोन गोष्टींनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. आणि जेवढी बाग कमजोर फुटणार आहे तेवढा हा प्रॉब्लेम फेल नंतर जास्त येणार आहे. हा घड एक मोठा घड आहे जो पोंग्यामध्ये मोठा होता, पण पुढे जाऊन शेंडा चालायला लागला आणि हा घड आहे तसाच राहून गेला. याला हे प्रॉपर ॲबोर्शनचं उदाहरण आहे. तर त्या घडाची बंच डेव्हलपमेंट झाली नाही. आता हा तुम्हाला बाजूला एक फोटो दाखवलेला आहे. जनरली एका काडीला जर 2 घड असले तर मागचा घड मोठा असतो, पुढचा छोटा असतो. या फोटोत तुम्हाला काय दिसतंय, पुढच्याचा आकार पण चांगला आहे, पुढचा मोठा आहे, मागचा छोटा आहे. मागचा छोटा याच्यासाठी का तो अडचणीत गेलेला होता, त्याच्यातून नंतर तो थोडासा वाचला आणि हा अडचणीत गेलाच नाही. तर हे आपल्याला हे का घडतं याच्या मागे एकच कारण आहे की हे डॉगरीज आणि आपलं जे काही ग्राफ्टिंगचे जॉईंट्स आहे याच्यामुळे हे घडतं. कारण हा प्रॉब्लेम ऑनरूट बागांना कधीच दिसत नव्हता या पद्धतीचा. ओके. तर आपल्याला हे प्रॉब्लेम नाही आले पाहिजे. म्हणजे आपण आता पोंग्यात घड वाचवले आणि पुढे जाऊन जर असे घड जाणार असतील तरी आपलं नुकसानच आहे. त्याच्यामुळे आपण फेल काढल्यानंतर सुद्धा काही काळजी घ्यायची गरज आहे. आता फेल काढताना काय करायचंय, तर पुढे मागे फुटलेल्या बागेची फेल थोडी लेट करणं, जास्त लेट पण करू नये. फेल काढल्यानंतर पुढचे 24 तासात कुठलंही स्टिम्युलंट द्यायचं नाही त्या बागेला. का आता मी फेल काढली ना त्याच्या शेंड्याच्या मागे लगेच लागलो असं करू नका. त्याला 24 तास सेट व्हायला द्या त्या झाडांना. आपण त्याच्यावर समजा 40 आपण उदाहरण घेऊ का 30 काड्या आहे, 30 काड्यांना समजा 4-4 डोळे फुटलेले, तर त्यातले आपण 2-2 डोळे काढून टाकणार समजा. तर त्या झाडाला तो जो बदल आपण केलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर स्थिर होऊ द्या. आणि ते म्हणून 24 तास त्या प्लॉटला कुठल्याही प्रकारचं स्टिम्युलंट देऊ नका. तुम्हाला काय द्यायचं, बुरशीनाशक वगैरे देऊन घ्या. ओके. आणि फेल काढल्यानंतर लगेच पाणी पण देऊ नका आणि खत पण देऊ नका. तुमचं प्लॉट पाण्यावर जरी आलेला असेल तरी फेल काढल्यानंतर लगेच पाणी द्यायचं नाहीये. आपल्याला 24 तास जमिनीनुसार त्याच्यानुसार 24 तास, 36 तास, 48 तास थांबायला काहीच हरकत नाही. ओके. तर त्या प्लॉटला झाडाला त्या गोष्टीला सेट होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही परत पुढे स्प्रे आणि हे गोष्टी चालू करायच्या. मग 24 तास उलटून गेल्यानंतर आम्ही प्रोबियॉन आणि फ्लोरोफॉस, आता फ्लोरोफॉस हे नवीन आलेलं प्रोडक्ट आहे ज्याचा आम्ही ट्रायल्स घेतल्या. प्रोबियॉन परत एक अॅमिनो बेस्ड प्रोडक्ट आहे ऍग्रिसर्च इंडियाचं, आणि फ्लोरोफॉस पण त्यांचंच आहे ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र आहे आणि खूप चांगल्या परिणाम दिसणार प्रोडक्ट आहे. तर तुम्ही फेल काढून झाल्यानंतर 24 तासानंतर पहिला स्प्रे प्रोबियॉन आणि फ्लोरोफॉसचा घ्या आणि तो झाल्यानंतर मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही 5 ppm जिब्रेलिक ऍसिड आणि प्रोसेलचा स्प्रे घ्यायचा आहे. 5 ppm जिब्रेलिक ऍसिड म्हणजे 200 लिटर पाण्याला 1 ग्रॅम जी आणि प्रोसेल 0.5 मिली म्हणजे 200 लिटर पाण्याला 100 मिली प्रोसेल.
ओके, हे दिल्याने काय होणार आहे का, जे मी मगाशी सांगितलं की जे घड आहे त्याला प्रॉपर जिब्रेलिनचं स्टिम्युलेशन गेल्यामुळे तो अबॉर्ट व्हायच्या ऐवजी तो वाढीला लागून जातो. आणि जे जायच्या अगोदर त्याला आपण प्रोवियन दिलेलं आहे, फ्लोरोफॉस दिलेलं आहे, म्हणून तिथं आपण एक न्यूट्रिएंटचा किंवा तिथे एक आपण अन्नाचा टेम्पररी साठा तिथं त्या झाडांमध्ये लोड केलेला असतो. आणि हे दिल्यानंतर परत त्याला सपोर्ट म्हणून आपण ब्रिलियंट आणि के रोडो पोटॅश, रोडोपाईट पोटॅश येते, ज्याचा डोस खूप छोटा असतो पण ते खूप चांगलं काम करतं. आणि 19-19-19 2.5 ग्रॅम म्हणजे 200 लिटरला 500 म्हणजे नायट्रोजन असलेलं एक खत आपण तिथं फवारणार आहे. तर ह्या 5 ppm ला आधी हा स्प्रे नंतर हा स्प्रे हे अशी जर जोड दिली तर आपला बाग शेंडे चालायला चालू होऊन जातील. आहे ते घडांची डेव्हलपमेंट अजून तुम्हाला विगरत दिसेल आणि जे काही पांढरे घड फेलनंतर सुद्धा दिसत आहेत त्यांचा कलर तुम्हाला हिरवा होताना दिसेल. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली केल्यानंतर तुम्हाला इथं मी सांगतोय, फक्त आपल्याला काय काळजी घ्यायची का फेल काढल्यानंतर 24 तास स्टिम्युलंट द्यायचं नाही कोणतंच, आणि फेल काढल्यानंतर 24 तास कमीत कमी आपल्याला तिथं लगेच पाणी खत द्यायचं नाहीये. आता हे सगळं परत ध्यानात घ्या का हे क्रिम्सन व्हरायटीसाठी किंवा आराच्या व्हरायटीसाठी किंवा इम्पोर्टेड व्हरायटीसाठी नाहीये. हे सगळ्यात पहिले ध्यानात घ्या. आपल्याला हा नियम क्रिम्सनला पण पाळायचा आहे का 24 तास पाणी नाही द्यायचंय, 24 तास स्टिम्युलंट नाही द्यायचंय. क्रिम्सनला पण पाळतो मी. प्रोवियन प्लस फ्लोरोफॉस हा स्प्रे पण तुम्ही क्रिम्सनला बिंदास घ्या, काही अडचण नाही. पण 5 ppm GA आणि प्रोसेलचा स्प्रे तुम्हाला क्रिम्सनला घ्यायचा नाहीये एवढ्या लवकर. ओके, मुळात घ्यायचाच नाहीये तो स्प्रे. आणि त्याच्यानंतर जो ब्रिलियंट आणि केरोडो पोटॅशियम 19 हा स्प्रे क्रिम्सन किंवा त्या व्हरायटीला चालेल, पण तो स्प्रे तुम्हाला फेल काढल्यानंतर 5 दिवसानंतर घ्यायचा. म्हणजे पूर्णपणे घड हिरवे दिसायला लागल्यानंतरच त्याचं ऍप्लिकेशन केलं पाहिजे. म्हणजे घड बाळीवर न जाता घड डेव्हलप मोडला निघून जातो आणि शेंडा हा तुमचा चालू होणार आहे. या तिन्ही गोष्टींनी घड पण वाचवायचा आणि आपल्याला शेंड्याला पण चाल करून द्यायची. शेंड्याला जे बाळाचं द्यायचंय ते आपल्याला सगळं या इथंच द्यायचंय पोंग्यामध्ये आणि या स्टेज पर्यंत. बरेच जण काय करतात इथे टिल्ट मार, 0.34 मार्क काहीतरी मारून मारून सप्रेस करायचा प्रयत्न करतात आणि नंतर मग पुढे जाऊन म्हणतात मला ठीक आहे घड वाचले पण आता शेंडाच नाही राहिला. आणि जर तुमच्या बागेला शेंडा नाही मिळाला तर तुमच्या बागेला 40 घडे राहिली असतील तर ते काही उपयोगात येत नाही, हे ध्यानात ठेवा. तुम्हाला पुढे जाऊन माल काढून फेकावा लागतो, आहे त्या मालाला क्वालिटी मिळत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक काडीला कमीत कमी 15 पानांचा तरी शेंडा आपल्याला मिळवणं गरजेचं आहे. ओके, तर ह्या सगळ्या पद्धतीच्या प्रॅक्टिसेस आहे, तुम्हाला सगळं स्क्रीनवर दिसतच आहे. क्रिम्सन सारख्या व्हरायटीला काय काळजी घ्यायची हे मी वारंवार सांगितलेलं आहे. ते सांगण्याचा हेतू हाच आहे का कोणत्याही शेतकऱ्यांनी अर्धवट ऐकून स्वतःच्या क्रिम्सन प्लॉटमध्ये नुकसान करून घेऊ नये. ओके, तर जिब्रेलिन चा वापर तुम्हाला क्रिम्सन सारख्या व्हरायटीला करायचा नाहीये. नत्रयुक्त खतांचाही वापर तुम्ही जोपर्यंत प्लॉट सेफ होत नाही तोपर्यंत वापर करायचा नाही. क्रिम्सनला ज्यावेळेस तुम्हाला खात्री होऊन जाते का आता सगळे घडी हिरव्या रंगाचे झाले, बाळीवर जाणार नाही, त्याच्यानंतरच तुम्ही क्रिम्सनला खत नायट्रोजन स्वरूपाचं द्या किंवा वरून पण नायट्रोजन स्प्रे करू शकता, जी आमची प्रॅक्टिस आहे. ओके, पण बाकीचे जे प्रोडक्ट सांगितले तेच तुम्हाला क्रिम्सन वाचवायला पण कामा येणार आहे. आता याच्या पलीकडे काही अजून छोटे छोटे प्रोडक्ट्स आहेत, वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, पण मी ही जनरल प्रॅक्टिस जेवढी गरजेची आहे तेवढी सांगतोय. याच्या पलीकडे काही औषधं आहेत का ज्यांचा आपण वापर करू शकतो, ज्यांचा आपण मदत घेऊ शकतो. ओके, आता ह्याच सीझनचा फोटो आहे आणि ज्या बागा नाशिकच्या बागा ज्या छाटल्यानंतर 3 दिवस जे पाऊस पडले ज्याच्यामध्ये एकदम गारठ फिरलं होतं, थंडी फिरली होती, त्याच्यामध्ये ती स्प्राउटिंग अडकलेल्या बागांची स्प्राउटिंग मध्ये जे बागा अटकल्या होत्या, स्लो झाल्या होत्या, स्प्राउटिंग अजिबात चांगली झाली नाही, त्या बागा फेल वाटत होत्या, त्या बागांचा हा फोटो आहे. आता त्या बागेला अशा पद्धतीचे एकदम कुठेतरी छोटे छोटे गड दिसत होते, पुढचा डोळा ह्या स्टेजला आहे तर मागचे फुटतच होते. इतकी वाईट परिस्थिती असताना त्या प्लॉटला आम्ही वर सांगितलेली पूर्ण पण नाही, त्यातले जे कारण प्लॉट उशिरा आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर आम्ही त्याला नायट्रोजन दिलेलं आहे पोंग्या अवस्थेमध्ये 19-19 किंवा माधम ग्रेड 1 सोडलेली आहे. त्याच्यानंतर जे काही GS CPPU पॉवर बँकचे स्प्रे सांगितले, डोल्सीचे स्प्रे सांगितले ते घेतले, ब्रिलियंटचे स्प्रे घेतले. ते हे स्प्रे घेतल्यानंतर ती बाग आज मी तिला अशी दिसते. आता हा नुसता तुम्हाला तीच काडी आहे आणि त्याच काडीचा हा गड आहे, तोच गड आहे हा, फक्त तो वेळोवेळी त्याला पोषण गेलं म्हणून तो आज त्याचा रूप बघा तुम्ही, हा पुढे गड जाऊन कमीत कमी 400-500 ग्रॅमचा गड होणार आहे. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आता याचेच काही फोटो होते माझ्याकडे, ते तुम्हाला मी आता
ओपन करून दाखवतो ते माझ्याकडे सॉरी प्रेझेंटेशन मध्ये आलं नाही. इंटरनेट ओपन का नहीं होते? इथे इंटरनेट चालत नाही का? हा फोन थोडा तिकडे जा ना, खिडकीकडे. ठीक आहे. ओके ओके, दिसतंय? दिसतंय. आता मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं का, जो प्लॉट ज्याला आम्ही आता असे ट्रीटमेंट केली ना, असे एक प्लॉट नाही, असे अनेक प्लॉट आहे. हा तोच पुढे मागे फुटलेला प्लॉट आहे, ज्याची आजची परिस्थिती मात्र अशी. ह्या भागाकडे बघून कोणी म्हणणार नाही की याला माल कमी निघेल, हा फेल जाण्यासारखा वाटत होता किंवा याला शेंडा होणार नाही. थोडेसे बंच तुम्ही बघत असाल का, काय पद्धतीने त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट दिसते. आणि त्याचा अजून एक फोटो येतो, आता इथे येत नाही. पूर्ण वेळेने फक्त ह्या सांगितलेल्या गोष्टी या बागेमध्ये सगळ्या फॉलो केल्या होत्या. खाली पूर्ण पद्धतीने वॉटर सॅच्युरेशनची कंडिशन होती. म्हणजे खाली एकदम दलदल, फुल पाऊस पडलेला. अशा परिस्थितीमध्ये आपण वरून त्याला जेवढं जमलं तेवढं सपोर्ट करून अशा पद्धतीने तो प्लॉट आपण वाचवला होता. तर हे सगळं करताना तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करायच्या आहे. आणि त्या करत असताना अजिबात चुकीचे निर्णय घ्यायचे नाही. नाही तर तुम्ही आता मी सांगितलं म्हणून एखादा 2.5 ppm GA पण वापरताय, त्याच्यानंतर बाजारातून एखादं प्रोडक्ट आणताय ज्याच्यामध्ये ऑलरेडी GA मिक्स आहे, मग तुमचे घडांचे शेप हे मिसफॉर्म होतील, एवढं ध्यानात घ्या. ओके, आता हा तोच प्लॉट आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही हा फोटो जर बघितला तर ह्या फोटोमध्ये घड वाचलेले ही एक खूप चांगली गोष्ट आहे. पण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर शेंडा पुढे बंच आहे जो थोडासा सफेद रंगाचा आणि असा छोटा छोटा दिसतोय. तर हे असे बंचेस जर आपण बरोबर ट्रीटमेंट नाही केली तर पुढे शेंडा चालू होऊन जातो आणि हा बंच ह्याच साईजचा राहून जातो, ज्याला आपण ॲबॉर्शन म्हणतो. तर ह्या ॲबॉर्शन होणे म्हणून ह्या अशा बंचेसला ह्या स्टेजला जिब्रेलिन स्मॉल डोसमध्ये आणि नायट्रोजन आणि या चांगल्या पद्धतीचे प्रोडक्ट्स यांचा पुरवठा जर झाला तर हे सगळे बंचेस एक वेल डेव्हलप साईजमध्ये निघून जातात. त्याच्यानंतर क्रिम्सन सारखी जी व्हरायटी, आता तुम्ही हा बघू शकता का या बंचेसमध्ये शेंडा आणि बंच कसा आहे. ठीक आहे, आपल्या बागेत 100% बंचेस असे नाही होऊ शकत, पण आपल्या बागेतले पुढचे बंचेस कमीत कमी या स्टेजला पाहिजे. बाकीचे बंचेस ह्या स्टेजला तरी आणता येतात आपल्याला प्रॉपर वेने जर आपण फोकस केलं तर. तर हे सगळं करताना आपल्याला या सगळ्या गोष्टींची पूर्तता घेऊन आणि जे प्रोडक्ट वापरतोय ते गॅरंटेड पाहिजे. नाही तर दिलेलं प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला माहित नाही, दुकानदाराला माहित नाही. असे प्रोडक्ट वापरताना स्वतःचे विचार करा यावर्षी. ओके, जे शुअर शॉर्ट प्रोडक्ट आहे त्यांचाच आपण वापर केला पाहिजे. त्याच्यानंतर क्रिम्सन सारख्या व्हरायटीजमध्ये आता हा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आता किती क्लिअर दिसेल मला माहित नाही, पण हा क्रिम्सनचा व्हिडिओ आहे. क्रिम्सनला सुद्धा योग्य पद्धतीची जर प्रॅक्टिस फॉलो केली तर तुमचे घड बाळीवर जायचा प्रॉब्लेम येत नाही.
आणि बंचचा जो स्ट्रक्चर राहतो तो स्ट्रक्चर हा एका चांगल्या घडाच्या आकारासारखा राहतो आणि तो राहिल्यामुळे आपल्याला नंबर ऑफ बेरीज पर बंच मिळवता येतात, आपल्याला व्हेरिएशन काढून टाकता येतं. पुढे जाऊन आपल्याला त्या क्रिम्सन सारख्या व्हरायटीमध्ये टनेज हे चांगलं मिळवता येतं. फक्त वेडे वाकडे गड शिल्लक राहिले, एक गड झालाय 300 ग्रॅमचा, एक गड 50 ग्रॅमचा, अशी जर तुमचे गड वाचत असतील तर आपल्याला एकरी टनेज हे क्रिम्सनचं खूप जणांना माहिती 6 टन 7 टनाच्या वर नेता येत नाही. पण आता जे काही आम्ही चांगले शेतकरी जे काम करतात त्यांच्यासोबत आम्ही काम करतो, त्यांचे 9 टन 10 टन 11 टन 12.5 टन हार्वेस्टिंग केलेले क्रिम्सनचे प्लॉट्स आहे. आणि त्याच्यातलाच हा एक प्लॉट आहे ज्याचे फेल काढायच्या अवस्थेत काढलेला व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता किती लक्षात येईल माहित नाही, पण जर तुम्ही फोटो व्हिडिओ जर व्यवस्थित पाहिला तर प्रत्येक बंचला एक प्रॉपर ट्रायंग्युलर शेप आहे आणि नुसता दाखवायपुरता एखादा फोटो वगैरे नाही. अख्ख्या प्लॉटमध्ये सगळे झाडांमध्ये तसं हे सगळं का तर बॅलन्स्ड कोणतं प्रोडक्ट काय काम करतं, कोणत्या प्रोडक्टचा कशा पद्धतीचा झाडावर इफेक्ट दिसतो बेनिफिट दिसतो हे विचारपूर्वक ठरवून तिथे प्रोडक्टचा वापर केल्यामुळे हे सगळं शक्य आहे. नाही तर सगळेच औषधं गडजिरायची औषधं आहे म्हणून तुम्ही जर वापर करणार असाल तर त्याचा काहीही दुष्परिणाम वेडा वाकडा आपल्या प्लॉटवर दिसत असतो आणि नुकसान हे आपलं स्वतःच होत असतं, बाकी तर कोणाचं होत नसतं. ओके, तर ह्या थोड्याशा छोट्या छोट्या गोष्टी काळजी आहे ज्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. प्रोडक्ट कोणताही वापरताना ते शाश्वत पाहिजे. जे कोणी द्राक्ष सल्लागार असतील, जे कोणी असेल, त्यांनी प्रत्येकाने जबाबदारीने ह्या गोष्टी स्वतः पार पाडल्या पाहिजे. प्रत्येक शेतकरी तेवढा हुशार नसेल तर तुमच्या संपर्कात तो आहे तर तुम्ही स्वतः या सगळ्या गोष्टींचा काम करून ठरवलं पाहिजे. आता प्रेझेंटेशन तर संपलेलं आहे. थोडंसं आपण जे काही प्रश्न वगैरे असतील ते मनोज भाऊ आपण घेऊया. माझा छोटा मोबाईल आहे ना, बॅगमध्ये याचं काही काम नाही ना. धन्यवाद अरविंदजी. अतिशय सूक्ष्म तुमच्या निरीक्षणातून तुम्ही फॉलियर स्प्रेच्या संदर्भामध्ये माहिती दिली. परंतु जर सद्यस्थिती बघितली तर एप्रिल छाटणीनंतर जो 3 खुडे यायचे तर ते ह्या वर्षी आलेच नाही आणि पानांची परिस्थिती बघता असं वाटलं होतं की बागा लिकेज होऊन जातील आणि इथ्रेल मारायची तर वेळ येणार नाही किंवा छाटणीच्या आत बऱ्यापैकी बागांचे शेंडे होतील. तर ती परिस्थिती यावेळेस दिसली नाही. त्यामुळे साशंकता आहे की व्हाईट रूट झोन ची अवस्था मला काही बिकट वाटते. तर ह्या परिस्थितीमध्ये फर्टिगेशन मधून काय आपल्याला हे करता येईल का बाबा जेणेकरून व्हाईट रूट झोन आपल्याला वाढला पाहिजे आणि तो लवकर अशी काही रेमेडी आहे का की त्याने आपण, कारण कोणाच्या छाटण्या झाल्या आहेत, कोणाची जस्ट छाटणी करायची आहे, कोणाची कापसाळलेला डोळा स्टेज आहे, तर अशा याच्यामध्ये आपण फर्टिगेशन मधून काय करू शकतो पांढरी मुडी वाढण्यासाठी? निश्चितच तुम्ही जो शेंड्याचा मुद्दा सांगितला की दरवेळेस खुडा येतो, आपण दरवर्षी बघत आलोय का खुडा येऊ नये याच्यासाठी शेतकरी प्रयत्न करतात असायचे आणि विविध ग्रुपवर याच्यावर मोठ्या चर्चा रंगलेल्या आहे. आणि असं खूप वेळा आता आपल्याकडे रोटरी गॉल आहे, अनुदादा आहे, मी आहे, आम्ही कायम सांगत आलो का खुडा येणं हे चांगलं लक्षण आहे आणि तुमचं झाड जिवंत आहे याचं जिवंतपणाचं लक्षण आहे, ते खुडा आला पाहिजे. आता खुडा कधी येतो तर याचं बेसिक लॉजिक बऱ्याच शेतकऱ्यांचं क्लिअर नाही अजून. का तुम्ही खरड करून तुम्ही काडी वाढवतात, गर्भधारणा करून घेतात आणि त्यानंतर शेंडा टॉपिंग करतात. शेंडा टॉपिंग केल्यानंतर तुमची जी काही काडीला 12, 14, 15 पानं आहे त्यांना जो काही असेल कमी अधिक प्रमाणात सनलाईट मिळत असतो. त्या सनलाईट मधून जे अन्नद्रव्य निर्मिती होत असते ती अन्नद्रव्य निर्मिती झाड स्वतःची बाकीच्या भविष्यातल्या कामासाठी स्टोरेजच्या रूपामध्ये साठवत असतं आणि त्याची साठवण्याची क्षमता एकीकडे ते साठवायचं काम चालू असताना झाड परत नवीन शेंडा पण फोडत असतो आणि ते कशाच्या जोरावर फोडतो तर तुमच्या पानामध्ये तयार होत असलेल्या अन्नद्रव्याच्या जोरावर. ओके, आता पुढे जाऊन मग असं दरवर्षीचं आपण उदाहरण घेऊ का मग आपल्याला एकदा शेंडे मोडतो आपण, पण त्या झाडामध्ये काडी पक्वता होऊन गेलेली असते, अपेक्षित तेवढं स्टोरेज झालेलं असतं
आणि म्हणून मग ते झाड एक्सेस निर्माण होणार, कार्बोहायड्रेट थोडं थांबून घेणार का माझं काम झालं मी आता थांबून गेलं. झाड आहे ते जिवंत राहणार, त्याची प्रोसेस चालू राहील, नवीन मुळी वाढीची, नवीन शेंडा वाढीची. तर आपण जे म्हणतो का ह्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी, ते चांगल्या म्हणून बघायला पाहिजे, त्या गोष्टी घडणं गरजेचं आहे. आता ह्या वर्षी का नाही घडल्या, तर झाड मुळातच स्ट्रेस कंडिशन मध्ये गेलं. झाड स्वतःचं स्टोरेज जे होतं ते वापरून वापरून झाडाने स्वतःच्या काड्या पिकवल्या या वर्षी, हे लक्षात घ्या. आणि नंतर नवीन फुटवा काढायला ना योग्य परिस्थिती होती, खालून पाणी होतं पण वरून ऊन नव्हतं, आणि स्वतःची झाडामध्ये ताकदच नव्हती फेकण्याची. आणि ती स्टोरेज, ज्याला आपण म्हणतो लॅक ऑफ स्टोरेज किंवा कार्बोहायड्रेट रिझर्व्ह म्हणतात त्याला, किंवा काही म्हणा तुम्ही, ह्या गोष्टी आज झाडामध्ये नाहीये, म्हणून शेंडे पण फुटले नाही. आणि त्याच्यामुळे त्या बागांमध्ये फुटव्याला सुद्धा जो आतून पुश पाहिजे तो नाहीये. आता विषय येतो पांढऱ्या मुळीवर. पांढरी मुळी, आता हे झाड आहे आपलं उभं आहे, त्याला 10 पानं आहेत, नवीन शेंडा फुटत नाही, ऊन मिळत नाही, खाली भरपूर पाणी आहे, त्यातली काही मुळी पाणी जास्त झाल्यामुळे सडलेली आहे. अशा कंडिशनला बाहेरून कोणतं दिलेलं प्रोडक्ट ती पांढरी मुळी फोडायला मदत करेल, असं आपण विचार करणं थोडंसं चुकीचं आहे. झाड ज्यावेळेस त्याला तुम्ही कामाला लावाल किंवा ज्यावेळेस त्याला त्याच्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण होईल, का जेव्हा ऊन मिळायला लागेल त्याला, त्यावेळेस झाड स्वतः पांढरी मुळी फोडेल, आणि ती फोडण्यासाठी ते स्वतःची स्टोरेज मधली ताकद वापरणार. जसं आता तुम्ही बाग छाटलाय वर फुटायला लागले, ते कशाच्या आधारावर फुटतंय, झाड स्वतःचं जे काही थोडंफार स्टोरेज आहे ते पणाला लावून तुमचा बाग फोडतंय. आणि तुम्ही छाटल्यानंतर त्याला माहिती आहे आता मला नवीन फुटवा काढायचा आहे, पानं काढायची, आता मला खालूवरून पाणीवर पुरवावं लागणार आहे, तर झाड ऑटोमॅटिकली व्हाईट रूट्स फॉर्म करणार आहे. मग आता आपल्याला करायचं काय, तर ह्या कंडिशन झाड करणारे त्याला सपोर्ट काय करायचं ते ठरवायचं. तिथं चुकीचे खतं न देणं, अति 3 जे प्रेसिपिटेट होणारे किंवा खूप हाय डोसचे मिक्स न होणारे खतं तिथं सोडणं, किंवा काहीतरी चुकीचे प्रोडक्ट सोडणं, ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. आणि तिथं समजा आता मी जसं म्हणतो की नत्राची गरज, तुम्ही थोडं नत्रयुक्त खत द्या. तुम्ही त्याच्यामध्ये समजा त्या जमिनीतला जो फ्लोरा आणि फौना आहे, मायक्रोबियल जी ऍक्टिव्हिटी, ती सुधारण्यासाठी ऑर्गॅनिक कार्बन असलेले प्रोडक्ट्स आहेत ते सोडा. त्याच्याबरोबर तुम्ही बॅक्टेरियल कॉन्सोर्शिया येतात आजकाल चांगले शाश्वत कंपन्यांचे, जसं कन्सर्ट वगैरे येतं. असे औषधं तुम्ही आज सुरुवातीच्या टप्प्यात सोडणं गरजेचं आहे. आणि प्राथमिक लेवलला खतांच्या रूपात मी तर म्हणाला एनपीके ही प्रायोरिटी पाहिजे. फेल काढल्यानंतर मग तुम्ही मॅग्नेशियम आणि इतर गोष्टींकडे वळायला पाहिजे. असं थोडंसं झाड काय काम करतं हे समजून जर तुम्ही बाकीच्या प्रॅक्टिसेस सेट केल्या तर ते तुमच्या फायद्याचे ठरतील. आता जे प्लॉट निघालेले आहेत, तर काही काही ठिकाणी अडचणीची परिस्थिती आहे. साधारण 5 झाडांपासून तर व्हेरिएशन आहे, म्हणजे काही झाडांवरती काहीच माल नाही, काही झाडांवरती 7, 8, 10 घड आहेत, काही वरती 15 आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये निदान त्याचा तो प्लॉट सांभाळायचा आहे, कारण हे 3-4 वर्षाचे प्लॉट्स आहेत आणि ते लगेच लोक रिनोव्हेशन करण्याचा किंवा तोडण्याचा निर्णय घेणार नाही. तर हे आहे ते घड मोठे कसे करता येतील आणि टनेज वाढवण्याच्या हिशोबाने आता जीएच्या किंवा इतर काही संदर्भातून प्रॅक्टिसेस कशा करता येतील. मगाशीच आपण मीटिंग मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला शेंडा मिळवण्यासाठी सुद्धा काम करावं लागणार आहे. आणि काम करावं लागेल म्हणजे काय, तर तुम्ही पाणी तर रेग्युलर देणार आहे, तुम्ही खतही सोडणार आहे, पण झाडाची स्वतःची मर्यादा जेवढी आहे स्टोरेजची, त्याच्या पलीकडे त्याला आपल्याला शेंडे वाढवून घेण्यासाठी आपल्याला स्टीम जे काही अमिनो ऍसिड किंवा जे काही रेडी फूड सारखे प्रोडक्ट यांचा वापर करावा लागणार आहे, जास्त करावा लागणार आहे. आपण दरवर्षीच करतो. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, घडाचं आकार काय ठरणार आहे हे तुमची स्प्राउटिंग ठरवणार आहे, जी मगाशीच सांगितलं. त्याच्यानंतर जे काही तुमच्या डोळ्याला दिसले तिथून पुढे तुमची प्रॅक्टिस ठरवणार आहे. आणि फेल काढल्यानंतरची पण प्रॅक्टिस मी सांगितली. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही हँड डिपिंग करून घडाचा थोडासा स्ट्रिचिंग करून जर घेतली तर आपल्याला नंबर ऑफ बेरीज एक 10%, 15% त्या बंचमध्ये वाढवता येतात सिटिंगच्या वेळेस. त्याच्यानंतर एक विशेष काळजी इथं यावर्षी सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात तो एक गोंधळाचा पार्ट असतो का, तो म्हणजे कदाचित त्याच्यावर एक स्पेशल सेशन घेतलं पाहिजे का, तो म्हणजे तुमचे बाग पुढे मागे फुटत आहे, त्याच्यामुळे तुमचं प्रत्येक गडाचं वय हे पुढे मागे आहे. आणि त्याच्यामुळे तुमचे हे बाग पुढे फ्लावरिंग मध्ये गेल्यावर तुम्ही बंच चांगली डेव्हलप करून जरी घेतले, तुम्ही कळीतली डिपिंग करून बंच थोडासा चांगला वाढवून जरी घेतला, तरी जो गड आधी जन्माला आलेला आहे तो गड आधी फ्लावरिंग मध्ये बसणार आहे.
आणि जो घड उशिरा जन्माला आलेला आहे तो घड उशिरा फ्लॉवरिंगमध्ये बसणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे फ्लॉवरिंगमध्ये स्टेजेसमध्ये खूप मोठा फरक राहणार आहे. जो दरवर्षी ज्यांच्या लेटच्या बागा असतात नाशिक तालुक्यात त्यांना थोडाफार प्रमाणात अनुभव आहे हा, का तुमचा एखादा गड हा सेट होऊन 4 mm ला निघून गेलेला राहील आणि तुमचा कुठेतरी मागचा गड हा फ्लॉवरिंग मध्ये बसलेला राहणार आहे. तर ही परिस्थिती सगळीकडे मोठ्या प्रमाणात राहणार आहे आणि ही परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्याने एकदम शांततेने हाताळणं गरजेचं आहे. का तर तुम्ही फक्त पुढचे घड पाहून जर चुकीचे पीजीआर आणि पीजीआरची घाई जर केली तर तुमचे जेवढे मागचे घड असतील आणि तुमचे मागचे घड जर जास्त असतील तर त्या घडांना शॉक बसेल आणि ते घड तुमचे पाहिजे त्या क्वालिटीचे तयार होणार नाही. तुमचं आर्थिक पण नुकसान होईल, तुमचं वजनामध्ये पण नुकसान होईल. त्याच्यामुळे फ्लॉवरिंगमध्ये नेमकी कशी प्रॅक्टिस करायची, जी एक वापरायचे का नाही वापरायचे फ्लॉवरिंगचे, ते किती वापरायचे, जे तुमचे सायझिंगचे स्प्रे ते कधी घ्यायचे, कोणत्या घडांकडे लक्ष द्यायचं, किती घडांचं, ह्या सगळा फोकस ठेवून आपल्याला काम करावं लागणार आहे. याच्यामध्ये मी थोडक्यात सांगतो का पीजीआरची फार घाई करायची नाही, जीए उशिरा घ्यायचा. एलॉंगेटेड व्हरायटीजला सुद्धा मनी लांबतो का नाही, एलॉंगेटेड व्हरायटीजला तुम्ही डायरेक्ट सेटिंगला जरी दिलं तरी मनी लांबतो. आणि मनी एकदम बोटाच्या 2 पेऱ्या एवढ्या करायच्या मोहामध्ये तुम्ही जर मागच्या घडांचं नुकसान करून घेणार असाल तर ते नुकसान खूप मोठं असतं. त्याच्यामुळे काही घडांना थोडीशी लांबी कमी राहील. आज घड आपल्याकडे खाण्यालायक घड आणि विकण्यालायक आकर्षक साईजचे घड असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जे 20 घड, 15 घड, 10 घड जसं मनोज नाना सांगताय, हे सगळे घड आपल्याला फ्लॉवरिंग मध्ये सुद्धा व्यवस्थित पास करून घ्यायचे आणि त्यांची पीजीआरची प्रॅक्टिस पण अशी गेली पाहिजे की त्यांना शॉक नाही बसला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या घडापासून जास्तीत जास्त वजन मिळवता येईल आणि आपल्याला आपली आर्थिक जी काही कमाई आहे ती मिळवता येईल. आणि आता सध्याचं जे वातावरण आहे, पाऊस उघडलाय, दव कमी अधिक प्रमाणात पडतंय आणि ह्युमिडिटी पण आहे, परंतु त्याचबरोबर टेम्परेचर पण कमी व्हायला लागले, म्हणजे थंडी हळूहळू वाढायला लागली. तर ह्या कंडिशनमध्ये माल तर कमी दिसत आहेत, कमी खर्चामध्ये आपल्याला फंगिसाईड मॅनेजमेंट करायचंय, तर आपण याच्यात स्प्रे कुठं कमी करू शकतो, की कितपत डावणी आणि करपा तुम्हाला आत्ताचं जे क्लायमेट आहे, म्हणजे सकाळी पडणार थोडं कमी अधिक प्रमाणात दव, नाईटचं टेम्परेचर बऱ्यापैकी कमी होतंय, दिवसाचं टेम्परेचर आता हळूहळू वाढायला सुरुवात होणार, तर याच्यात आपण डावणी करप्याच्या बुरशीनाशकांवरचा खर्च मर्यादित करू शकतो का? आता जर वातावरणाचा विचार केला तर वातावरण करपा किंवा डावणी याच्यासाठी फार काही पोषक नाहीये. ह्या वर्षी थोडीशी भुरी त्रास देईल तर तुम्ही भुरीचे स्प्रे चुकवले तर, त्याच्यामुळे भुरीचे स्प्रे चुकू नका. डावणीचं तुम्हाला आज किंवा करप्याचा थोडा त्रास होऊ शकतो जर दव पडत असेल भरपूर तर, आणि तुमच्या शेजारी न छाटलेल्या बागा असतील रोगट तर तुम्हाला तो त्रास थोडासा जाणवू शकतो. पण तुमच्याकडे जर सगळ्याच बागा आजूबाजूच्या छाटून झालेल्या असतील आणि तुमच्याकडे आता सगळ्यांची स्प्रिंग चालू आहे तर तुम्हाला एवढा सध्या डावणी करप्याचा धोका नाहीये. पाऊस पडतोय, पाऊस पडल्यानंतर झाड जसं भिजतं त्या प्रमाणाचा जर दव पडायचा असेल तरच करप्याचा धोका आहे, हे सगळ्यात पहिले ध्यानात घ्या. आणि हलकं दव पडत असेल तर करप्याचा फार काही धोका नाही. मग आता इथं मॅनेजमेंट कशी करायची, तर कॉन्टॅक्ट थेअरीमध्ये आपण काय शिकलेलो आहे की जेवढं खराब वातावरण तेवढे जास्त स्प्रे घ्यायचे. आता तेवढं खराब वातावरण नाही तर तेवढे जास्त स्प्रे घ्यायचे नाही. मग आता स्प्रे कोणते कमी करायचे, तर तुमचे कॉन्टॅक्टचे स्प्रे कमी होणार आहे, हे ध्यानात घ्या. आणि जी एप्रिलला चूक केली मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी, ती चूक आता तुम्ही ऑक्टोबरला करू नका. तुम्ही संचार फोर्टी सारख्या प्रोडक्टचा दर 5 दिवसाला सुरुवातीच्या स्टेजमध्ये, पोंग्यामध्ये दिवसाआड नाही, आताच्या कंडिशनमध्ये तुम्ही 2 दिवसाआड 3 दिवसाआड पोंग्यामध्ये एक स्प्रे संचार फोर्टीचा फेल काढल्यानंतर सुरुवातीला 5 दिवसाच्या अंतराने आणि 20-25 दिवसाच्या पुढे एक 8 ते 10 दिवसाला संचार फोर्टीचे जर तुम्ही टोटल 4 ते 5 स्प्रे जर ठेवले सेटिंग पर्यंत, त्याच्या पुढे काही मारायची गरज नाही. ते 5 स्प्रे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं प्रोटेक्शन देणारे रोगाविरुद्ध झाडाच्या आतून. बाहेरून प्रोटेक्शन करायला तुम्हाला कॉन्टॅक्ट फंगिसाइडच वापरायचे, पण ते रोज वापरायची गरज नाही. मग तुम्ही योग्य वेळी संचार फोर्टीचा स्प्रे, बाकी जसं दव थोडंफार असेल तसं अधूनमधून कॉन्टॅक्ट झिंक बेस जे काही M45Z78, जेव्हा कधी खूप जास्त दव पडेल असं वाटतंय किंवा खूप क्लाउडी झालं त्यावेळेस एखादा कॉपरयुक्त चांगल्या कॉपर बुरशीनाशकाचा स्प्रे, असं करून आणि त्याला जोड 2 ते 3 चांगल्या सिस्टेमिक औषधांची जर दिली तर एकदम कमी स्प्रेमध्ये तुमचं डावणी करपा नियंत्रण होणार आहे. आता फोरकास्ट काही असेल पुढचं आपल्याला माहित नाही, कोणालाच माहित नाही, पण माझं मन सांगतं का
जरी काही डिस्टर्बन्सेस आले तर अगदी ढगाळ होईल आणि कुठेतरी बुरबुर होईल किंवा एखाद्या गावात थोडासा पाऊस पडेल, याच्यापेक्षा काही जास्त पाऊस येईल असं मला तरी वाटत नाही सध्या. तर आपण ती परिस्थिती आल्यावर परत आपल्याला स्प्रिंग वाढवावं लागेल, पण तशी परिस्थिती काही येईल असं मला सध्या तरी वाटत नाही. तर आपण सिस्टेमिक औषधं पण वापरताना जी थोडीशी ज्यांच्या भरोश्यावर आपल्याला थांबायचंय, प्रोफायलर आहे, एफएमसीचं वेल जो आहे, फॅन्टिकॅम आहे, केरोडिमिल गोल्ड आहे, अशा औषधं वापरून मग तुम्ही गॅप घेऊ शकता स्प्रेमध्ये. आता असं असताना थ्रिप्सचे स्प्रे, कीटकनाशकांचे स्प्रे मात्र आपल्याला प्रिव्हेंटिव्ह खूप जास्त जरी नाही तर थोडे थोडे घेणं गरजेचं आहे. कारण आपण एकदमच कीटकं दिसत नाही म्हणून जर स्प्रे सगळ्यांनी बंद केले तर आपल्याला अचानक खूप जास्त थ्रिप्स किंवा याचा अटॅकला सामोरं जाऊ शकतो आपण. त्याच्यामुळे थ्रिप्सचे आपण जे काही प्रिव्हेंटिव्ह थोडे थोडे बेसिक इंटरव्हलला जे स्प्रे घेतो ते घेत राहिले पाहिजे. आता जसं जसं ऊन वाढेल तसं उडद्याचा पण त्रास होणार आहे. तर उडद्यासाठी आपण अल्फा मेथ्रिन आहे, रोगर आहे, डेंटसो आहे, स्लिअर प्रो आहे यांचा वापर करतोच. त्याच्या व्यतिरिक्त एक्सपोर्ट प्लॉटला फिश ऑइल, फिल्टर्ड फिश ऑइलचा वापर तुम्ही करू शकता, जे रिपेलंट म्हणून काम करतं. ओके, तर त्याच्यामध्ये नॉक शॉट म्हणून नावाचं एक फिश ऑइल आले फिल्टर्ड, बायोफिन नावाचं, यांचा तुम्ही वापर रिपेलंट म्हणून करू शकता. आणि नॉकडाऊन इफेक्टच पाहिजे असेल तर तुम्हाला केमिकलचे घ्यावं लागणार आहे. तर ह्या वेने तुम्ही थोडीशी प्री प्लॅनिंग आणि अगदीच सगळे स्प्रे बंद करून टाकले असंही नाही करायचं. जेवढे गरजेचे तेवढे संचार फुरुटी, कॉन्टॅक्ट आणि अधूनमधून एखादं चांगलं सिस्टेमिक या गोष्टींचा वापर केला तर कमी खर्चामध्ये डावणी करपा नियंत्रण होईल. आणि पावडर मिल्ड्यूचा मात्र सिक्वेन्स एकदम प्रॉपर फॉलो करा, त्याच्यामध्ये कुठे कॉम्प्रोमाइज करू नका. साधारण तुमची आता बाग आता यावर्षी सगळीच लेट आहे, आता इथून पुढे थंडी म्हणलं लेटच फुटणार. साधारण 18 ते 20व्या दिवसापासून तुमचा पहिला स्प्रे चालू करा. एक 7 ते 8 दिवसाला आणि पुढे जाऊन 10 दिवसाला असे 6 आंतरप्रभावी बुरशीनाशक भुरीचे कोणत्याही चांगल्या कंपनीचे तुम्ही तुमच्या शेड्यूलनुसार घेऊ शकता. आणि तुम्हाला माझा हवा असेल तर माझ्या शेड्यूलमध्ये पण ते सगळं आहे. आणि ज्यांना ज्यांना अतिबुरीचा त्रास होतो त्यांनी फ्लॉवरिंगमध्ये थोडंसं कॅराथिन गोल्ड सारखे एखाद 2 स्प्रे जर घेतले तर बुरीचंही नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. आणि शेवटचा एक प्रश्न की जिथे माल कमी असेल, जी प्लॉट त्यांना सांभाळायची इच्छा नसेल, पेइंग कॅपॅसिटी नसेल किंवा रिन्युएशन करायचे त्या प्लॉटचे, तर आपण लगेच निर्णय घेऊ शकतो का की फेल नंतर चित्र स्पष्ट झालंय की याला माल नाहीये तर आणि तो प्लॉट साधारण अजून त्याला 4-5 वर्ष सांभाळायचं आहे, तर जिथून ग्राफ्टिंग केलंय सायन तसंच ठेवायचं त्या व्हरायटीचं, तिथून आपण मशीनने कट वगैरे करून किंवा अजून काही वेगळ्या प्रॅक्टिसेसने आपण तो प्लॉट हे करू शकतो. रिनोव्हेशनच्या बाबतीत माझे काही 2-3 मतं एकदम अशी क्लिअर आहे का रिनोव्हेशन ओलांड्याच्या लेवलला करायची काही गरज नाहीये. रिनोव्हेशन कराल तर तुम्ही 100% जॉईंटच्या आसपास किंवा गुडघ्याच्या लेवललाच केलं पाहिजे. जरी तुमची आयोडीन सांगत असेल की तुमचं ओलांड्यापर्यंत समजा कार्बोहायड्रेट चांगले आहे किंवा कंडक्शन चांगलं आहे, तर तुम्ही आपण इथं कापलं काय आणि इथं कापलं काय, उद्या आपल्याला एवढंच शेंडा वाढून घ्यायचा फक्त, तर आपला हा स्टंप नवीन होऊन जातो. आणि आपल्याला गडलिंग करायच्या काही गरजा असतील भविष्यात तर त्या करता येतात. त्याच्यामुळे रिनोव्हेशन खालीच करा. ह्या वर्षी आता लगेच रिनोव्हेट करा असं मी सल्ला देणार नाही, कारण ह्या वर्षी ऑलरेडी जसं आपण आता सगळेजण तेच बोलतोय वारंवार का या वर्षी झाडामध्ये स्टोरेजेसच नाहीये. मग आता ऑलरेडी आता स्प्राउटिंग केल्यानंतर फेल झालंय तर त्याचं जे काही स्टोरेज होतं ते त्यांनी युटिलाइज केलंय. तो झाड ऑलरेडी स्ट्रेस कंडिशन मध्ये असताना आपण जर त्याला आज कट घेतला तर काम होणार नाही असं नाही, होईल. पण मग ते समजा हा एकरी 1000 झाडे आहे तर त्यातली काही फुटणार नाही, काही फुटायला वेळ घेतील, काही लवकर फुटतील आणि त्यांची एक क्षमता आहे त्याच्यापर्यंत ते जाऊन थांबतील. त्याच्यानंतर थंडी फिरेल, थंडीमध्ये स्प्राउटिंगचा स्पीड जो असतो, थंडीमध्ये आणखी स्प्राउटिंगला अडचणी येतील, शेंडावाडीला अडचणी येतील, पिवळे पडायचा प्रॉब्लेम येईल, असे काही प्रॉब्लेम येऊ शकतात कारण झाडामध्ये स्टोरेज पाहिजे तशी नाही. तर त्याच्याऐवजी तुम्ही बेसिक हलके स्वस्तातले नायट्रोजन बेस खतं देऊन जे काही थोडा जे काही बेसिक स्वस्तातले औषधं देऊन आणि शेंडावाडी करून घेतली, त्याच्यावर थोडीशी बुरी आली, थोडासा डाऊनी आला, करपा आला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही 90 दिवसात तो प्लॉट सांभाळला पुढे आणि 90 दिवसात ते जे पानं येतील तुमच्याकडे ते थोडंसं झाडामध्ये स्टोरेज तयार करतीलच. आणि त्याच्यानंतर त्या पानांना इथ्रेल मारून माझी स्वतःची रिनोव्हेशन प्रॅक्टिस मी शेतकऱ्यांना जी सांगतो ती अशी की तुम्ही इथ्रेल मारून
आहे त्या पानांमधला अन्न रिव्हर्स करून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही रिनोव्हेट करा, खालून प्लॉट छाटा. असं केल्याने मोठ्या प्रमाणात प्लॉट एकसारखा फुटतो. आपल्याला प्रत्येक खोडव्याला 2-2, 3-3, 4-4 शूट मिळतात. त्यातले 2 ठेवून घ्यायच्या आणि वरचं पंजापर्यंत जाईपर्यंत दोन्ही ठेवायचे आणि पंजापर्यंत गेल्यावर एक काढून टाकायची. अशी एक प्रॅक्टिस आम्ही फॉलो करतो. म्हणजे आम्ही जनरली सुद्धा बरेच लोक जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये माल खाली केल्यावर रिनोव्हेशनकडे जातात. तर तिथे मी आवर्जून इथ्रेलचा वापर करूनच रिनोव्हेशन करायला लावतो. कारण इथ्रेलचा वापर केल्याने आहे त्या पानातील एनर्जी सगळी आत ओढून घेतली आणि मग तो प्लॉट छाटल्यावर तो प्लॉट खूप फास्ट फुटतो. आणि फास्ट फुटल्यामुळे त्याची पुढच्या स्टेजेस, वाढीच्या स्टेजेस सगळ्या इतक्या फास्ट असतात तर तो प्लॉट एखाद्या सेम तारखेत एखाद्या प्लॉटपेक्षा 10 दिवस लेट जरी छाटला ना तरी त्या प्लॉटचे कामं हे त्या प्लॉटपेक्षा, ज्याला इथ्रेल न फवारता छाटलेला प्लॉट आहे त्याच्यापेक्षा खूप फास्ट लवकर डेव्हलपमेंट होते. तर माझं जनरल सजेशन राहील की तुम्ही शेंडे वाढवून घ्या. थोडासा तुम्हाला हलका फुलका बुरशीनाशकांवर, हलका फुलका तुम्हाला पोषकांवर, हलका फुलका तुम्हाला थोडाफार खर्च खतांवर करावा लागेल. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाऊन ते पानं मॅच्युअर झाली का मग इथ्रेलचा वापर करून तुम्ही 90 दिवसानंतर त्या प्लॉटला रिनोव्हेट करा, असा माझा सल्ला राहील. आणि तो रिनोव्हेशन फेब्रुवारी महिन्यात केल्यावर तिथून पुढे थंडी कमी होत जाईल, तिथून पुढे हीट वाढत जाईल, बाग फुटतो छान, चालतो छान, पिवळा पडत नाही, अशा अनेक फायदे असतात. तर असं ह्या वर्षीचा तरी माझा सल्ला आहे. धन्यवाद अरविंदजी. हा अतिशय महत्वाचा विषय अरविंदजींनी सांगितला की जर ज्यांना रिनोव्हेशन करायचं असेल तर त्यांनी फेब्रुवारी नंतर 3 महिने तो प्लॉट साधारण म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिने तो प्लॉट सांभाळावा, त्याच्यामध्ये स्टोरेज करून घ्यावा आणि मग पुढचा विचार करावा. तर मित्रांनो, आपण ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं छाटणीपूर्वी की दर महिन्याने आपण ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्याच्यावरती योग्य मार्गदर्शकांना घेऊन आपण येणाऱ्या अडचणींवरती मात करण्याचा प्रयत्न करूया. आज अरविंदजींनी आपल्याला पहिल्या सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये काय काय अडचणी येतात त्यावरती अतिशय छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आपल्या शंका आणि निरसन केलं. त्याबद्दल मी सर्व द्राक्ष विभागातील द्राक्ष उत्पादकांच्या वतीने अरविंदजींचं खूप खूप धन्यवाद मानतो. आणि येणाऱ्या ज्या 70% छाटण्या बाकी आहेत त्याच्यात दैव करो की चांगले माल निघो अशी अपेक्षा बाळगतो. आणि परत आपण 1 महिन्यानंतर ज्या लेटेस्ट समस्या असतील तर त्यांना घेऊन आपण भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.